नमस्कार मित्रांनो, मी सुहानी सूर्यवंशी. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे एस क्लास एज्युकेशन बाय सुहानी या चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 10वी इतिहास पाठ 9 ऐतिहासिक ठेव्यांचे जतन. हा पाठ मी आधी पण अपलोड केलेला आहे आणि आय होप की बऱ्याच जणांनी तो व्हिडिओ पाहिला असेल, पण त्या व्हिडिओमधून बऱ्याच जणांना हा पाठ समजला नाही. सो आता आपण या व्हिडिओमधून तो पाठ पुन्हा पाहणार आहोत. लेट अस स्टार्ट. ऐतिहासिक ठेव्यांचे जतन. आता ऐतिहासिक ठेवा म्हणजे काय, तर ऐतिहासिक साधने तुम्हाला माहिती आहेत, म्हणजेच इतिहासाची साधने तुम्हाला माहिती आहेत. मौखिक साधने असतात, लिखित साधने असतात आणि भौतिक साधने असतात. आता या साधनांमध्ये कोणती कोणती साधने येतात, म्हणजे जसं की मौखिक साधनांमध्ये आपण लोककथा वगैरे घेतो किंवा पोवाडे असतील किंवा म्हणी असतील किंवा ओव्या असतील. तर मग हे सगळी काय झाली मौखिक साधने, म्हणजे मौखिक पद्धतीने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जी साधने जातात. म्हणजे जसं की तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला किंवा तुमच्या आजी आजोबांनी तुम्हाला कथा कहाण्या सांगितल्या असतील, आता ते तुम्ही तुमच्या पुढच्या पिढींना सांगाल. मग हे काय झालं, मौखिक साधने झाली की ही आपल्या आईवडिलांनी किंवा आपल्या आजी आजोबांनी आपल्याला सांगितलं, आपण आपल्या पुढच्या पिढीला सांगणार, पुढची पिढी त्यांच्या पुढच्या पिढीला सांगेल. मग हे काय झालं, मौखिक पद्धतीने आपण ऐतिहासिक साधनांचं जतन केलं. कारण एखादी ऐतिहासिक कथा जर आपल्याला कळली मौखिक पद्धतीने, तर ते पण एक प्रकारचं ऐतिहासिक साधनच आहे, एक प्रकारचा ऐतिहासिक ठेवा आहे. लिखित साधने म्हणजे जे पूर्वजांनी काही लिहून ठेवलेलं आहे, रामायण असो महाभारत असो, ही सगळी काही आपली लिखित साधने आहेत. आणि भौतिक साधने म्हणजे काय, तर किल्ले आहेत, वेगवेगळी स्थानके आहेत, स्थळे आहेत, वास्तू आहेत, वस्तू आहेत, नाणी आहेत, हे सगळं काही झालं आपलं भौतिक साधने. ओके. सो ही सगळी लिखित साधने असो किंवा मौखिक असो किंवा भौतिक साधने असो, हे सगळं काही आपण 6वीपासून पाहत आलेलो आहोत. त्याच्यामुळे तुम्हाला या सगळ्यांबद्दल सगळं काही माहिती असेलच. तर आता आपण आपल्या मुख्य विषयाकडे येऊया. या पाठामध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे, तर इतिहासाची साधने आणि त्यांचे जतन. आता इतिहासाची साधने कोणती आहेत ते आपण आत्ताच पाहिलं, पण या साधनांचं जतन करायला पाहिजे. का बरं जतन करायला पाहिजे, जर आपल्याकडे काही पूर्वजांची नाणी आहेत, सपोज की आपल्याकडे कोणत्या तरी एकदम पूर्वीच्या राजाची नाणी आपल्याला सापडली, कुठेतरी आपल्याला सापडली उत्खनन करत असताना, आणि ती जर आपण जतन करून नाही ठेवली तर आपल्या पुढच्या पिढीला ती नाणी पाहता येतील का, नाही पाहता येणार. म्हणजे तो ऐतिहासिक वारसा आपल्याला सापडला आणि तो आपण जतन करून ठेवला नाही, त्याच्यामुळे तो नष्ट झाला आणि पुढच्या पिढीला तो पाहताच आला नाही. सो हे काय झालं, मग ही ऐतिहासिक ठेव आपल्याकडे एक वारसा आहे, तो ऐतिहासिक वारसा आहे, तो नष्ट होऊ द्यायचा नाही आहे, त्यासाठी आपल्याला त्याचं जतन करायचं आहे. नेक्स्ट आहे काही नावाजलेली संग्रहालय. मग हा जो काही ऐतिहासिक वारसा असतो तर त्याचं जतन करण्यासाठी, ते नष्ट होऊ नये यासाठी काही संग्रहालय आहेत, काही अभिलेखागार आहेत, काही ग्रंथालय आहेत की जे ही साधने जतन करून ठेवतात. आणि त्यानंतर आहे कोशवाङ्मय. कोशवाङ्मय म्हणजे काय, आता तुम्ही 8वी 9वी 10वी या तिन्ही वर्गांमध्ये मराठीच्या पाठ्यपुस्तकातील शेवटचं पान अभ्यासलेलं आहे. पहिल्यांदा आपण 8वीला शब्दकोश अभ्यासला होता, त्यानंतर 9वीला आपण विश्वकोश अभ्यासला आणि 10वीला आता आपण व्युत्पत्तीकोश म्हणजे काय ते अभ्यासतोय. मग हे काय आहेत, कोशच आहेत, आणि त्याच कोशांबद्दल आज आपण या पाठामधून जाणून घेणार आहोत. सो लेट अस स्टार्ट. चलो सुरू करते. अनेक इतिहासकारांनी केलेल्या अथक परिश्रमांचे फलित म्हणजे आज आपल्याला उपलब्ध असलेली इतिहासाची साधने आणि त्या साधनांच्या आधारे लिहिले गेलेले ग्रंथ. आता पूर्वीच्या काळी अनेक इतिहासकारांनी, म्हणजे आपण जर इतिहासकारांचा अभ्यास केला, पहिल्या पाठामध्ये आपण केलेला आहे, दुसऱ्या पाठामध्ये आपण इतिहासकारांचा अभ्यास केलेला आहे. आता त्या इतिहासकारांनी जो इतिहास लिहून ठेवला होता ते काय आहेत, लिखित साधने आहेत. कारण जे पण लिहून ठेवलेलं आहे त्याला आपण लिखित साधने म्हणतो. ओके. आणि त्या साधनांच्या आधारे आज जे पण काही विश्लेषण केलं जातं आहे, आज आपल्याला सगळी काही माहिती मिळते. मग ती साधने किंवा ते ग्रंथ जतन करून ठेवणे अर्थातच गरजेचं आहे, कारण हीच माहिती पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणे देखील अत्यंत आवश्यक आहे. मग हे जे काही पूर्वजांनी लिहिलेले ग्रंथ आहेत किंवा जे पण दस्तऐवज आहेत, तर ते ग्रंथालय, अभिलेखागार, संग्रहालय यांमध्ये जतन करून ठेवलं जातं. आता अभिलेखागार म्हणजे काय, तर असे काही ऐतिहासिक दस्तऐवज असतात. दस्तऐवज म्हणजे काय, साध्या भाषेमध्ये डॉक्युमेंट्स असतात. ओके. असे काही ऐतिहासिक डॉक्युमेंट्स असतात की जे संग्रहालय किंवा ग्रंथालयांमध्ये जतन करून ठेवले जात नाहीत, पण ते ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे असतात. आणि असे डॉक्युमेंट्स किंवा असे ऐतिहासिक दस्तऐवज अभिलेखागारांमध्ये जतन करून ठेवले जातात. आणि तुम्हाला माहिती असेल की आपल्या भारतातील दिल्ली येथे जे राष्ट्रीय अभिलेखागार आहे, तर ते संपूर्ण आशिया खंडामधील सगळ्यात महत्त्वाचं आणि मोठं अभिलेखागार आहे. आणि भारतामधील प्रत्येक राज्याचा स्वतःचा अभिलेखागार देखील आहे. ओके. सो ही झाली अभिलेखागाराबद्दल माहिती, ती आपण सविस्तर पुढे पाहणार आहोतच. आता जस्ट एक थोडीशी आयडिया. अत्यंत मोलाच्या
अशा या ऐतिहासिक ठेव्यांचे संवर्धन जतन करण्याचे आणि त्यातील निवडक दस्तऐवज ग्रंथ पुरावस्तू प्रदर्शित करण्याचे काम संग्रहालये त्यांच्याशी निगडीत असलेली अभिलेखागारे आणि ग्रंथालये करतात. आता हे जे काही महत्त्वाचे दस्तऐवज म्हणजेच डॉक्युमेंट्स, ओके, ऐतिहासिक दस्तऐवज म्हणजे काय, ऐतिहासिक जे पण डॉक्युमेंट्स आहेत पूर्वीच्या काळामधले जे पण ऐवज आहेत डॉक्युमेंट्स आहेत तर ते, ग्रंथ तुम्हाला माहिती आहेतच, पुरावस्तू म्हणजे जे पण पूर्वीच्या काळी वापरल्या जाणाऱ्या वस्तू होत्या, जसं की सपोज एक एक्झाम्पल घेऊया आपण, जस्ट एक्झाम्पल, की पूर्वीच्या काळी पितळेची भांडी वापरायचे, ओके, मग ती भांडी किंवा त्याच्यावर कोरलेलं जे काही नक्षीकाम असेल ते आता अस्तित्वात नाही आहे, पण पूर्वीच्या काळचे लोक तसे करायचे. मग त्या काय झाल्या, पुरातन वस्तू झाल्या, एक सांस्कृतिक एक वारसा झाला, ऐतिहासिक वारसा झाला. मग ते सगळं प्रदर्शित करण्याचं काम म्हणजे ते संग्रहित करण्याचं काम कोण करतं, संग्रहालय, आणि ते प्रदर्शित करायला पाहिजे. प्रदर्शित का करायला पाहिजे, तर फक्त संग्रहालयामधून ठेवून काय उपयोग आहे का, फक्त लॉक करून ठेवलं काय उपयोग आहे, नाही, ते लोकांना पण पाहता आलं पाहिजे आणि यासाठी त्याचं प्रदर्शन भरवलं जातं. ओके, त्याच्याशी निगडीत असणारी अभिलेखागारे आणि ग्रंथालय हे सगळं प्रदर्शित करण्याचं आणि जतन करून ठेवण्याचं काम करत असतात. त्यानंतर आहे लोकांपर्यंत त्यांच्या कामाची शास्त्रशुद्ध माहिती पोहोचावी म्हणून त्यांच्यातर्फे संशोधन नियतकालिके आणि इतर प्रकाशने प्रसिद्ध केली जातात. मग आता या सगळ्या साधनांबद्दल लोकांपर्यंत शास्त्रशुद्ध माहिती पोहोचायला पाहिजे, ऐतिहासिक माहिती पोहोचायला पाहिजे. मग ते कशामार्फत पोहोचवणार, तर हे जे ग्रंथालय आहेत, हे जे अभिलेखागार आहेत, तर ते काय करतात, नियतकालिके प्रसिद्ध करतात किंवा प्रकाशने प्रसिद्ध करतात. नियतकालिके म्हणजे काय, आपण 5व्या लेसनमध्ये पाहिलेलं आहे, जे नियमित एका ठराविक कालावधीनंतर प्रकाशित केले जातात अशा मुद्रित साहित्यांना आपण नियतकालिके म्हणतो. आणि प्रकाशने म्हणजे जे प्रकाशित केलं जातं. ओके, या संदर्भात एक प्रश्न तुम्हाला आहे, त्याचं उत्तर हे आहे, एक मिनिट तुम्हाला मी प्रश्न पण सांगते म्हणजे स्वाध्याय पण याच्यातच कंप्लीट होईल. कुठे गेला, हां इथे आहे क्वेश्चन नंबर 2-1. त्याच्यामध्ये हा प्रश्न आहे की अभिलेखागारे व संग्रहालये नियतकालिके आणि इतर प्रकाशने का प्रसिद्ध करतात. ओके, तुम्हाला उत्तर सापडलेलं आहे, आताच आपण पाहिलं तो पॅरेग्राफ, हे तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये लिहायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे, आता त्यानंतर पुढे आहे, जे दस्तऐवज पुरावस्तू इत्यादी प्रदर्शित केले जात नाहीत म्हणजे काय, तर त्याचं एक्झिबिशन वगैरे असं काही ठेवलं जात नाही, लोकांपर्यंत पोहोचवले जात नाहीत किंवा लोकांना दाखवले जात नाहीत, परंतु ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे असतात. पण ऐतिहासिकदृष्ट्या त्याचं महत्त्व खूप जास्त असतं. ते संग्रहालय किंवा अभिलेखागारांमध्ये जतन केले जातात. मग अशा ज्या काही पुरावस्तू असतात किंवा असे जे काही दस्तऐवज असतात तर ते अभिलेखागारांमध्ये आणि संग्रहालयांमध्ये जतन करून ठेवले जातात. ओके, संशोधकांना ते दस्तऐवज आणि पुरावस्तू आवश्यकतेनुसार उपलब्ध करून दिले जातात. आणि संशोधक जे आहेत, संशोधक म्हणजे कोण, जे संशोधन करून इतिहासाबद्दल माहिती मिळवतात किंवा जे लेखन करतात तर असे त्यांना आपण काय म्हणतो, संशोधक म्हणतो. सो संशोधक जे आहेत तर त्यांना अभ्यास करण्यासाठी या दस्तऐवजांचा किंवा या पुरावस्तूंची आवश्यकता असते. मग त्या संशोधकांना हे जे दस्तऐवज आहेत किंवा ह्या ज्या पुरावस्तू आहेत तर ते आवश्यकतेनुसार उपलब्ध करून देण्याचं काम कोण करतं, हे अभिलेखागार करतं. ओके, आणि ग्रंथालये ग्रंथांचे जतन आणि व्यवस्थापन करतात. आणि ग्रंथालये काय करतात, तुम्ही ग्रंथालय पाहिले असतीलच ना, तुमच्या शाळेमध्ये पण असेल, तर ग्रंथालय काय करतात, ग्रंथांचे जतन करतात म्हणजेच ग्रंथ सुरक्षित ठेवतात आणि त्यांचं व्यवस्थापनही करतात. ओके, व्यवस्थापन म्हणजे काय, त्यांची छान अशी मांडणी करणं किंवा अजून ग्रंथ, वेगवेगळ्या विषयांचे ग्रंथ उपलब्ध करून देणं वाचकांसाठी. त्याचबरोबर वाचकांची अजून रुची वाढावी ग्रंथ वाचण्यामध्ये, यासाठी जाहिरात वगैरे करणं, या सगळ्या गोष्टी ग्रंथालय करत असतं. ओके, आता आपण येऊया पहिल्या टॉपिककडे, इतिहासाची साधने आणि त्यांचे जतन. इतिहासाची साधने म्हणजे काय, तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलेलं आहे, त्यांचं जतन करणं का आवश्यक आहे ते पण सांगितलेलं आहे. पण जतन करण्यासाठी कोणत्या प्रशिक्षणाची आवश्यकता असते ते आता आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. पहिलं आहे इतिहासाची साधने मिळवणे. आता इतिहासाची साधनांचे जतन करण्यासाठी आधी ती साधने मिळाली तर पाहिजेत, मग त्यासाठी पहिल्यांदा इतिहासाची साधने मिळवणे. दुसरं आहे त्यांच्या नोंदी करून त्यांची सूची तयार करणे. आता ऐतिहासिक साधने मिळाली, त्यांच्या नोंदी करून ठेवायला पाहिजेत, कोणतं साधन कुठे कसं कधी केव्हा मिळालं, त्याच्यानंतर त्याची एक सूची तयार करायला पाहिजे. हस्तलिखिते, जुने ग्रंथ, हस्तलिखिते म्हणजे काय, जे हाताने लिहून ठेवलेलं आहे पूर्वीच्या प्राचीन काळी, तर ते जुने ग्रंथ म्हणजे पूर्वीचे ग्रंथ. पुरावस्तूंच्या स्वरूपामधील भौतिक साधनांची साफसफाई आणि त्या प्रदर्शित करणे, या गोष्टी अत्यंत काळजीपूर्वक कराव्या लागतात. आता ज्या पूर्वीच्या काळी सापडलेल्या वस्तू आहेत तर त्या वस्तू, ती जी भौतिक साधने आहेत त्यांची साफसफाई करणं, आता ते खूप प्राचीन काळापासूनचं आहे. मग जर ते
एखाद्या मेटलचं वगैरे असेल, म्हणजे कुठल्याही धातूचं वगैरे असेल, तर ते गंजू शकतं. मग त्याची साफसफाई ठेवायला पाहिजे, त्याचं व्यवस्थापन करायला पाहिजे. मग ते साफसफाई करत असताना कोणतं केमिकल वापरायचं, कशी साफसफाई करायची, या प्रत्येकाचं प्रशिक्षण दिलं जातं. मग ती लिखित साधने असतील तर काय करायचं, मग मौखिक साधने असतील तर काय करायचं, या सगळ्याचं प्रशिक्षण दिलं जातं आणि त्यानुसारच त्या साधनांची काळजी घ्यावी लागते. मग त्या कामांसाठी विविध विषयांमधील कृतींसाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते. आता जर तुम्ही पाहिलं तर हे पण उत्तर आहे या प्रश्नाचं. प्रशिक्षणाची गरज असतेपर्यंत जे मी सांगितलं तर ते या प्रश्नाचं उत्तर आहे. कोणत्या प्रश्नाचं आहे? इतर विषयांमधील कृतींसाठी, विविध विषयांमधील कृतींसाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते. का असते तर तेच मी तुम्हाला सांगितलं. तर पहिल्यांदा साधने मिळवली पाहिजेत, मग त्यांच्या नोंदी केल्या पाहिजेत, सूची तयार केली पाहिजे, मग त्यांची काळजी कशी घ्यायची, त्यांचं व्यवस्थापन कसं करायचं, या प्रत्येकाबद्दल प्रशिक्षण दिलं जातं आणि त्यासाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते. ओके, सो हे त्याचं उत्तर आहे. नेक्स्ट आहे योग्य प्रशिक्षण प्राप्त झाल्यानंतरच या कृती करता येतात. मग आता जर आपल्याला लिखित साधनांचं व्यवस्थापन करायचं असेल तर त्या संदर्भात काही प्रशिक्षण दिलं जातं की लिखित साधने जे असतील तर ते कसे जतन करायचे किंवा त्याच्या संदर्भात काय केलं पाहिजे, ते जर पुस्तके वगैरे असतील तर त्यांची काळजी कशी घेतली पाहिजे, या संदर्भात प्रशिक्षण दिलं जातं. ओके, आणि ते प्रशिक्षण प्राप्त झाल्यानंतरच त्या लोकांना साधनांचं जतन करता येतं. त्यानंतर पुढे मौखिक साधने. आता आपण प्रत्येक साधने पाहणार आहोत. म्हणजे इतिहासाची जी 3 मुख्य साधने आहेत, लिखित, मौखिक आणि भौतिक, तर या तिन्ही साधनांचा आपण अभ्यास करणार आहोत. सोबतच त्यासाठी उपयुक्त प्रशिक्षण कोणतं आहे, म्हणजे ते जतन करण्यासाठी प्रशिक्षण कोणतं आहे, तर ते पण आपण या पाठामध्ये बघणार आहोत. पहिलं आहे मौखिक साधने. लोकपरंपरेतील गीते, कहाण्या इत्यादींचे संकलन करणे. आता लोकपरंपरेतील गीते म्हणजे काय, तर तुम्ही पाहिलं असेल अनेक गीते असतात की जी प्राचीन काळापासून चालत आलेले असतात. गीते म्हणजे काय, गाणी. कहाण्या म्हणजे कथा, यांचे संकलन करणे. मग याच्यामध्ये ओव्या येतील, लोककथा येतील, म्हणी येतील, पोवाडे येतील, तर हे सगळं काही येईल. संकलित साहित्याचे वर्गीकरण आणि विश्लेषण करणे. आता हे जे काही संकलित केलेलं साहित्य आहे, लोकपरंपरेतील गीते असतील किंवा कहाण्या असतील, तर त्या साहित्याचं वर्गीकरण करणे. म्हणजे कथा वेगळ्या, कहाण्या वेगळ्या, पोवाडे वेगळे वगैरे वगैरे असं काहीतरी वर्गीकरण करणे. त्यांचे विश्लेषण करणे, त्यांचा अन्वयार्थ लावणे. आता जर काही संस्कृतमध्ये असतील तर त्यांचा अन्वयार्थ लावायला पाहिजे. अन्वय म्हणजे काय तुम्हाला संस्कृतमध्ये माहितीच आहे. अन्वय म्हणजे काय, त्या श्लोकांचा अन्वयार्थ लावला जातो. संशोधित मौखिक साहित्य प्रकाशित करणे. मग आता जे मौखिक साहित्य आपल्याला मिळालेलं आहे तर संशोधन तर करायला पाहिजे. मग संशोधित केल्यानंतर हे जे मौखिक साहित्य आहे तर ते इतर लोकांना कळावं यासाठी त्याचं प्रकाशन करणे. ओके, आता त्यासाठी उपयुक्त प्रशिक्षण काय आहे? समाजशास्त्र, सामाजिक मानवशास्त्र, मिथके आणि भाषाशास्त्र, ग्रंथालय व्यवस्थापन, इतिहास आणि इतिहास संशोधन पद्धती आणि संशोधनपर लेखन, या सगळ्या प्रशिक्षणाची आवश्यकता असते मौखिक साधनांचे जतन करण्यासाठी. ओके, मिथके म्हणजे काय की जे मौखिक साधन आहे जे आपण बोलून, म्हणजे एका पिढीने बोलून दुसऱ्या पिढीपर्यंत पोहोचवणे. मिथके म्हणजे कथा कहाण्यांसारखंच आहे. ओके, आणि ग्रंथालय व्यवस्थापन तुम्हाला माहिती आहे, ग्रंथालयाचं व्यवस्थापन वगैरे. इतिहास आणि इतिहास संशोधन पद्धती म्हणजे इतिहास आणि इतिहासाचं संशोधन आणि त्याच्या ज्या काही पद्धती असतील तर त्या. संशोधनपर लेखन म्हणजे सपोज की एखाद्या साहित्याचं आपण संशोधन केलेलं आहे, ते संशोधन जे केलेले आहे तर ते लिहिणं, म्हणजे ते लिहून जनतेपर्यंत ते शास्त्रशुद्ध पद्धत पोहोचवणे. सो त्याला आपण संशोधनपर लेखन म्हणतो. नेक्स्ट आहे लिखित साधने. हा जर चॅप्टर तुम्ही पाहिलात तर यामध्ये एक्सप्लेन करण्यापेक्षा जास्त वाचणं महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे मी लास्ट लेक्चरमध्ये जास्त एक्सप्लेन नव्हतं केलं, कारण याच्यामध्ये जास्त एक्सप्लेन करण्यासारखं काही नाहीच आहे. तरी पण आपण बघूया, ट्राय करते मी तुम्हाला समजेल अशा पद्धतीने सांगण्याचं. नेक्स्ट आहे लिखित साधने. ताम्रपट. ताम्रपट म्हणजे काय? तांब्याचा एक पत्रा असतो. तांबा माहिती असेल तुम्हाला. मेटल आहे तांबा. तर तांब्याचा एक पत्रा असतो आणि त्याच्यावरती पूर्वी लिहिलं जायचं. राजाचा आदेश असेल किंवा जे पण राजाला जनतेला सांगायचं आहे तर असं सगळं काही लिहिलं जायचं. दरबारी दप्तरे म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये असे काय आपल्याकडे टॅबलेट्स किंवा मोबाईल फोन्स किंवा लॅपटॉप असं काही नव्हतं. मग त्या काळामध्ये सगळं काही कागदांवरच लिहिलं जायचं. आणि ती दप्तरे जी असतात, तुम्हाला माहिती असेल की पेशवे दप्तर आहे पुण्यामध्ये. त्या ठिकाणी पेशवे काळामधली जी पण कागदपत्रे आहेत, जी पण दस्तऐवज आहेत तर ती जतन करून ठेवली जातात. खाजगी पत्रे असतील, खाजगी म्हणजे त्यांच्या कुटुंबामधली काही पत्रे असतील, किंवा दैनंदिनी म्हणजे काय, जे आपण डेली नोट्स लिहितो ना, म्हणजे मी आज हे केलं, असं केलं, ते गेले आणि हा माझा अनुभव होता. सो ते सगळं दैनंदिनीमध्ये येणार. ऐतिहासिक ग्रंथ, ते तर तुम्हाला माहिती आहेच. हस्तलिखिते, हाताने लिहून ठेवलेले. चित्रे म्हणजे छान मस्त ड्रॉइंग्स. छायाचित्रे म्हणजे फोटोग्राफ्स.
त्या काही कॅमेऱ्याने नव्हते काढायचे, म्हणजे असं हाताने काढूनच छायाचित्र वगैरे केली जायची, किंवा त्याच्यानंतरच्या काही काळामध्ये कॅमेरा वगैरे विकसित झाल्यानंतर कॅमेऱ्याच्या सहाय्याने पण छायाचित्रे काढली जाऊ लागली. जुने ग्रंथ इत्यादी दस्तऐवजांचे संकलन करणे आणि संपादन करणे. नेक्स्ट आहे दस्तऐवजांच्या संवर्धनासाठी आवश्यक असणाऱ्या साफसफाई आणि इतर जे काही रासायनिक प्रक्रिया आहेत तर ते करणे. आता जर आपण पाहिलं तर हे जे लिखित साधने आहेत, हे जे ग्रंथ आहेत, जे दस्तऐवज आहेत, हे खूप प्राचीन काळापासूनचे आहेत. मग आता ते जतन करण्यासाठी ते पेजेस, आता तुम्ही जर पाहिलं तर माझ्याकडे एक वही आहे जे मी सेकंड स्टँडर्डला होते तेव्हापासूनची आहे, तर ती आता पूर्णतः पिवळी पडलेली आहे, कारण इतक्या वर्षानंतर ती छान अशी पिवळी झालेली आहे. आणि म्हणजे हे जे दस्तऐवज असतात हे खूप जुने असतात आणि ते जर इतक्या वर्षानंतर आपण अभ्यासतोय तर ते छान राहायला पाहिजेत, म्हणजे त्याच्यामध्ये काय लिहिलं आहे किंवा तो जो कागद आहे तर ते छान राहायला पाहिजे, यासाठी त्याच्यावरती काहीतरी रासायनिक प्रक्रिया केली जाते. नेक्स्ट आहे दस्तऐवजांचे ऐतिहासिक मूल्य निश्चित करणे. आणि ते जे दस्तऐवज आहेत त्यांचे ऐतिहासिक मूल्य म्हणजे किती मूल्य असू शकते त्यांचं, म्हणजे प्रत्येकाच्या दस्तऐवजांचं खूप प्रचंड याच्यासाठी बोली वगैरे लागते, तर त्यांचं मूल्य वगैरे निश्चित करणे. नेक्स्ट आहे निवडक दस्तऐवज प्रदर्शित करणे. आणि जे दस्तऐवज आहेत त्याच्यामध्ये जे निवडक असतील, निवडक म्हणजे काय, जे महत्त्वाचे दस्तऐवज आहेत तर ते प्रदर्शित करणे. संपादित साहित्य आणि संशोधनाचे निष्कर्ष. आता जे पण साहित्य आहे, संपादित म्हणजे काय, आधी आपण संकलन केलं, सगळं साहित्य जे पण मिळेल ते सगळं आपण संकलित केलं, मग त्याचं संपादन केलं, आणि संपादन केल्यानंतर त्याचे संशोधन किंवा निष्कर्ष म्हणजे त्याचं संशोधन करत असताना आपण काय निष्कर्ष काढले हे सगळं पण लोकांना कळायला पाहिजे, मग ते प्रकाशित केलं. ओके. आता लिखित साधनांसाठी उपयुक्त असणारे प्रशिक्षण. ब्राह्मी लिपी, तुम्हाला माहिती असेल ब्राह्मी लिपी, मोडी लिपी, पर्शियन लिपी यांसारख्या लिपी ज्या आहेत आणि त्यांच्या विकासाच्या क्रमाचे ज्ञान. मग आधी ब्राह्मी लिपी आहे का, आधी मोडी लिपी आहे, मग त्याच्यापासून पुढची लिपी कशी काय विकसित होत गेली, मग आता त्या लिप्या का वापरल्या जात नाहीत, या सगळ्या गोष्टींबद्दल, यांच्या विकासाबद्दल, लिपींच्या विकासाबद्दल त्या लिखित साधनांचा जो कोण संशोधक आहे तर त्याला माहिती असणं आवश्यक आहे. नेक्स्ट आहे इतिहासकालीन समाजरचना. आता इतिहासामध्ये समाजरचना कशी होती, म्हणजे काहीतरी एक समाजरचना असेल ना, काहीतरी त्यांनी ठरवलं असेल तर ती कशी होती, त्या काळामध्ये परंपरा कशा होत्या, साहित्य आणि संस्कृती कशी होती, राजसत्ता कोणाच्या होत्या, कोणाची राजसत्ता कोणत्या काळापर्यंत होती, मग त्याच्यानंतर कोणता राजा आला, मग कोणता राजा गेला, वगैरे 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 जे पण असेल ते. नेक्स्ट आहे शासन व्यवस्था कशी होती. या सगळ्या गोष्टींचं प्राथमिक ज्ञान ते लिखित साधन जे आहेत, म्हणजे लिखित साधनांचे जतन करणारा जो कोणी आहे त्याला माहिती असणं आवश्यक आहे, इतिहासकाराला किंवा संशोधकाला. ओके. नेक्स्ट आहे विविध चित्रशैली. आता तुम्ही जर चौथा पाठ अभ्यासला असेल, चौथ्या पाठामध्ये किंवा 6व्या पाठामध्ये तुम्हाला चित्रशैली वगैरे किंवा शिल्पकला शैली याबद्दल सर्व माहिती दिलेली आहे. तर मग त्यांच्या विकासाचा क्रम म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये ते झाडाच्या वगैरे पानांचा रस तयार करून ते चित्रांमध्ये रंग देण्यासाठी वापरले जायचे. मग पुढे याच्यामध्ये कसा विकास होत गेला आणि आता आपण क्रेयॉन्स वगैरे वापरतो कलर देण्यासाठी, तर मग ते तिथपर्यंत कसं काय आपण आलो, कसा शोध लागत गेला, या सगळ्यांचा विकासक्रम माहीत असायला पाहिजे. कागदाचे प्रकार. आता जेव्हा संशोधकाच्या हातामध्ये एखादा कागद दिला जातो तर तो कोणत्या काळामधला असेल हे त्याला सांगता आलं पाहिजे. म्हणजे सपोज की त्या कागदाचा प्रकारावरून तो जर डायरेक्ट झाडाच्या सालीवरती लिहिलं असेल तर ते खूप प्राचीन काळामधलं असेल, थोडीशी प्रक्रिया करून कागद बनवून लिहिला असेल तर ते आधुनिक काळामधला असेल. म्हणजे अशा प्रकारे कागदाचा प्रकार ओळखता आला पाहिजे. त्यावर वापरलेली जी पण शाई आहे, त्या शाईचे जे पण रंग आहेत, तर त्या सगळ्यांवरून इतिहासकाराला हा कागद कोणत्या काळामधला असेल तर हे सांगता आलं पाहिजे. नेक्स्ट आहे कोरीव लेखांसाठी वापरलेला दगड. आता कोरीव लेख म्हणजे काय, त्या दगडांवरती कोरून ठेवलं जातं, माहिती असेल तुम्हाला, तर ते असतात कोरीव लेख. मग कोरीव लेखांसाठी कोणता दगड वापरलेला आहे. आता तुम्ही म्हणाल दगडांचे पण प्रकार असतात का, तर तुम्ही शिकला असाल दगडांचे पण खूप प्रकार असतात. तर मग तो जो दगड आहे तर तो कोणत्या प्रदेशामध्ये सापडतो यावरून हे शिलालेख किंवा दगडावरती जे कोरतात त्याला आपण शिलालेख म्हणतो, किंवा हे जे दस्तऐवज आहे, हे जे शिलालेख आहे कोणत्या प्रदेशामधलं असेल, कोणत्या प्रदेशाशी निगडीत असेल, या सगळ्यांचा शोध लावला जातो. मग धातू. आता फक्त दगडांवरच कोरलं जातं का, तर नाही, धातूंवरती पण कोरलं जातं. मग तो धातू कोणत्या प्रदेशामधला आहे यावरून या धातूवर जे पण कोरलेला आहे, हा जो आपल्याला आता सापडलेला आहे, तर हा कोणत्या प्रदेशामधला असेल, कोणत्या काळामधला असेल, या सगळ्या गोष्टींची माहिती मिळवली जाते. ह्या पाठामध्ये हा पाठ जरासा मोठा होईल, सो तुम्हाला जर पूर्ण पाठ बघायचं असेल तर शेवटपर्यंत जॉईन व्हा आपल्या चॅनलला. ओके. नेक्स्ट आहे दस्तऐवजांची सफाई करणं किंवा त्यांचं संवर्धन करणं. यासाठी ज्या काही रासायनिक प्रक्रिया असतात, त्यासाठी लागणारी उपकरणे, त्यासाठी लागणारी रसायने, या सर्वांची माहिती असणं आवश्यक आहे. ओके.
दस्तऐवज आहेत, दस्तऐवजांची सफाई करायला पाहिजे, त्यांचे संवर्धन करायला पाहिजे. मग संवर्धन करण्यासाठी जे पण आवश्यक रासायनिक प्रक्रिया आहेत, काहीतरी केमिकल्स वापरावे लागतील, केमिकल रिॲक्शन्स कराव्या लागतील. मग ते केमिकल रिॲक्शन करण्यासाठी जे पण मशीन्स वगैरे, उपकरणं म्हणजे काय मशीन्स वगैरे लागतात, तर ते सगळं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे संग्रहालयाच्या दालनातील प्रदर्शन व्यवस्थापन आणि त्याचबरोबर त्यांची माहिती, तंत्रज्ञान यांची माहिती. म्हणजे संग्रहालय जे आहे, दालन म्हणजे काय, खोली. ओके. संग्रहालयाच्या दालनामधील जे पण प्रदर्शन व्यवस्थापन आहे, म्हणजे जर एखादं प्रदर्शन भरवायचं असेल तर त्याचं व्यवस्थापन, त्या संदर्भात देण्यात येणारी माहिती, तंत्रज्ञान एक्सेट्रा. नेक्स्ट आहे संशोधनपर लेखन आणि जे संशोधन केलेलं आहे त्यावर आधारित लेखन प्रकाशित करणं. नेक्स्ट आहे भौतिक साधने. कोणती कोणती येतात? नाणी, अजून जे काही किल्ले आहेत, वास्तू आहेत, राजमुद्रा आहेत, तर हे सगळं येणार आहे भौतिक साधनेमध्ये. पुरावस्तूंचे संकलन, कालखंड आणि प्रकार यानुसार वर्गीकरण करणे, सूची तयार करणे, हे सगळं येणार आहे भौतिक साधनांमध्ये. पुरावस्तू म्हणजे काय? पूर्वीच्या काळी सापडलेल्या वस्तू. ओके. पूर्वीच्या काळच्या वस्तू. पुरावस्तूंचे संवर्धन करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सफाई आणि इतर रासायनिक प्रक्रिया करणे, निवडक पुरावस्तू किंवा त्यांच्या प्रतिकृती प्रदर्शित करणे. आता ज्या काय पुरावस्तू आहेत, सपोज की ताजमहाल आहे. ओके. ताजमहाल हे काय आहे? एक वास्तू आहे. आता ताजमहाल आपल्याला बघायला जायचं आहे, पण बघायला जाणं शक्य नाही आहे, किंवा आपल्याला असं वाटतं की अरे ताजमहाल मला रोज रोज बघायचं आहे. तर आता आपण राहतो महाराष्ट्रामध्ये, ताजमहाल आहे आग्र्याला, रोज रोज कसं बघणार? मग त्यासाठी त्या ताजमहालची प्रतिकृती तयार केली जाते. प्रतिकृती म्हणजे काय? छोटंसं प्लास्टिकचं किंवा काचेचा ताजमहाल छोटासा तयार केला जातो आणि तो आपण आपल्या घरामध्ये ठेवू शकतो. तर असं त्याच्या प्रतिकृती तयार करणं. मग आता पॅरिसला आहे आयफेल टॉवर, तो आपल्याला इथून पाहायचं आहे. कसं काय पाहणार? गुगल मॅपवर जाऊन सर्च करून पहा, ते झालं वेगळी गोष्ट. पण आता जर आपल्याला सपोज एक प्रदर्शन भरलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्या जगामधल्या ज्या पण गोष्टी आहेत, पूर्वीच्या काळच्या वास्तू आहेत, तर त्या दाखवल्या जातात. मग ते काही उचलून आणून दाखवणार आहेत? तर नाही. त्या प्रदर्शनामध्ये सपोज की आयफेल टॉवर एवढा मोठा असेल तर त्याचं छोटंसं प्रतिरूप तयार केलं जातं आणि ते या प्रदर्शनामध्ये दाखवलं जातं, म्हणजे जेणेकरून लोकांना आयडिया यावी की तो कशा प्रकारचा आहे. ओके. सो आयफेल टॉवर असा नसतो, मी जसं एक ड्रॉ केलं होतं. तर अशा पद्धतीने एक छोटंसं प्रतिकृती तयार केली जाते. ओके. डुप्लिकेट तयार केलं जातं छोट्याशा साईजचं. नेक्स्ट आहे पुरावस्तूंसंबंधी संशोधनपर लेखन प्रसिद्ध करणे. आता पुरावस्तूंसंदर्भात संशोधन करणे, त्याच्यावरती जे पण लेखन केलं असेल तर ते प्रसिद्ध करणे, म्हणजे जेणेकरून लोकांना कळावं की कशा पद्धतीने, शास्त्रशुद्ध पद्धतीने इतिहासाच्या साधनांचं संशोधन केलं जातं. नेक्स्ट आहे वनस्पती आणि प्राणी यांचे अश्मीभूत अवशेष, म्हणजेच जे जीवाश्म असतात, जे पण फोसाईल्स असतात, यांचे वर्गीकरण करणे, सूची तयार करणे. आता जे पण प्राणी आहेत, जे पण वनस्पती आहेत, एक मिनिट, तुम्हाला जरा बॅकग्राऊंड व्हॉईस येत असेल, सो आता नाही येणार, आता शांतता आहे. जे पण वनस्पती असतील, प्राणी असतील, यांचे अश्मीभूत अवशेष म्हणजे काय? तर आता जे पण आधीच्या काळामध्ये डायनासोर होते, आता डायनासोर आधी होते हे आपल्याला आत्ता कसं काय कळलं? आपण तेव्हा बघायला होतो का डायनासोर होते का नाही? ओके. सो मग ते डायनासोर पूर्वीच्या काळामध्ये होते हे आपल्याला आता कसं कळलं? तर या अवशेषांच्या आधारे. मग आता हे अवशेष म्हणजे काय? तर जेव्हा डायनासोर होते तर तेव्हा काहीतरी अर्थक्वेक आलं असेल किंवा वल्कॅनो असेल, म्हणजेच ज्वालामुखी वगैरे असेल, तर त्याच्यामुळे हे जे डायनासोर्स वगैरे किंवा इतर जे प्राणी आहेत तर ते जमिनीमध्ये गाडले गेले. आता ते जमिनीमध्ये गाडले गेल्यानंतर त्याच्यावरती जमिनीचे थर म्हणजे मातीचे थर, दगडांचे थर चढत गेले. पण जरी एखादा ऑर्गॅनिझम, एखादा प्राणी जेव्हा जमिनीमध्ये गाडला जातो तर तेव्हा जे पण मायक्रो ऑर्गॅनिझम असतात, म्हणजे जे पण सूक्ष्मजीव असतात, तर ते त्यांचं डिग्रेडेशन घडवतात. ओके. डिकम्पोजिशन करतात, सगळं काही करतात, विघटन करतात आणि विघटन केल्यानंतर त्यांचे हाडं मात्र तशीच राहतात. सपोज की हे डायनासोरची हाडं आहेत. ओके. सो जेव्हा इथून उत्खनन, आता तुम्हाला माहिती आहे सॅटेलाईट्स वगैरे आहेत, सॅटेलाईट्सच्या आधारे आपण याचा शोध लावू शकतो की कोणत्या जमिनीमध्ये, म्हणजे जमिनीच्या खाली काय आहे. सो आता सपोज की कळलं या ठिकाणी आहे एखादा अवशेष, म्हणजेच या ठिकाणी काय आहे, हाडांचा वगैरे असा एक भाग आहे. सो मग इथून खणलं जातं, तो हाडांचा भाग बाहेर काढला जातो आणि अशा संदर्भात अजून कुठे काय काय सापडलं आहे का, या सगळ्याचा शोध लावून मग ते कोणत्या प्राण्याचं असेल वगैरे वगैरे ठरवलं जातं. ओके. सो अशा पद्धतीने वनस्पती आणि प्राणी यांचे जीवाश्म, हे जे आता मी तुम्हाला दाखवलं तर ते जीवाश्म त्याला म्हणतो आपण, यांचे वर्गीकरण करणे, त्याच्या आधारे सूची तयार करणे. ओके. नेक्स्ट आहे निवडक जीवाश्म किंवा त्यांच्या प्रतिकृती प्रदर्शित करणे. आता जे काही निवडक जीवाश्म आहेत तर ते किंवा त्यांची प्रतिकृती म्हणजे जीवाश्माचं एक छोटंसं डुप्लिकेट वगैरे प्रकाशित करणं. ओके. आता मग त्यासाठी भौतिक साधनांच्या जतनासाठी उपयुक्त असणारे प्रशिक्षण, पुरातत्वीय अभ्यास पद्धती, सिद्धांत आणि प्राचीन संस्कृती यांचा परिचय. पूर्वीच्या काळामध्ये अभ्यास पद्धत कशी होती, कोणते सिद्धांत मांडले जात होते आणि पूर्वीच्या काळामध्ये, प्राचीन काळामधल्या संस्कृती, या सर्वांचा परिचय त्या भौतिक इतिहासकाराला माहीत असणं आवश्यक आहे.
नेक्स्ट आहे पुरावस्तू बनवण्यासाठी वापरलेला दगड. प्राचीन काळामधल्या वस्तू बनवण्यासाठी कोणता दगड वापरला गेला होता, कोणता धातू किंवा कोणती खनिजे वापरली गेली होती, चिकणमाती यांसारख्या माध्यमांचे प्रादेशिक स्त्रोत त्यांच्या रासायनिक प्रक्रिया यांविषयी ज्ञान. ओके, रसायनशास्त्राविषयीचे ज्ञान. रासायनिक प्रक्रिया त्याच्यावरती कोणत्या केल्या जात होत्या, कारण आता ते जीवाश्म किंवा ते दगड जर अजून पण असेच आहेत तर त्याच्यावरती काहीतरी रासायनिक प्रक्रिया केली जात असेल तर मग त्यांचं ज्ञान. नेक्स्ट आहे पुरावस्तूंची साफसफाई करणं आणि इतर रासायनिक प्रक्रियांसाठी लागणारी उपकरणे आणि रसायनांची माहिती. ओके, त्यांची साफसफाई कशी केली जाते, त्यासाठी कोणत्या रासायनिक प्रक्रिया वापरल्या जातात आणि वगैरे वगैरेची माहिती. नेक्स्ट आहे विविध कलाशैली आणि त्यांच्या विकासाचा क्रम. ज्या काही वेगवेगळ्या कलाशैली आहेत तर त्यांचा विकास कसा झाला याचा क्रम. तुम्ही जर पाहिलं तर लिखित साधने, भौतिक साधने आणि मौखिक साधने सगळ्यांच्या प्रशिक्षणाबाबत काही बाबी सेम आहेत. ओके, नेक्स्ट आहे पुरावस्तू जीवाश्म यांच्या प्रतिकृती बनवण्याचे कौशल्य. परत एकदा प्रतिकृती, रेप्लिका किंवा ज्याला आपण म्हणतो डुप्लिकेट वगैरे बनवण्याचं कौशल्य. ओके, कारण ती वस्तू जर आपण सपोज की ताजमहाल आहे तर तो ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणेच त्याचं डुप्लिकेट तयार करावं लागणार, मग सेम टू सेम तयार करण्याचं कौशल्य. नेक्स्ट आहे संग्रहालयाच्या दालनातील प्रदर्शन व्यवस्थापन आणि माहिती तंत्रज्ञान आणि संशोधनपर लेखन. हे मी तुम्हाला लिखित साधनांमध्ये सांगितले, सो पुन्हा एक्सप्लेन नाही करत, नुसता व्हिडिओ मोठा होईल फक्त. नेक्स्ट आहे काही नावाजलेली संग्रहालय. आता हे जे काही सगळे वस्तू आहेत तर हे सगळं जतन करून ठेवलं जातं कुठे, संग्रहालयांमध्ये. मग आता आपण त्या काही संग्रहालयांचा अभ्यास करणार आहोत. आता या संग्रहालयांमधून जास्त काही एक्सप्लेन करण्यासारखं नाही आहे, फक्त काही शब्दांचा अर्थ मी तुम्हाला समजावून सांगेन. नेक्स्ट आहे काही नावाजलेली संग्रहालये. मध्ययुगामध्ये युरोपामधील राजघराण्यांतील व्यक्ती आणि श्रीमंत लोकांनी संग्रहित केलेल्या कलावस्तूंच्या व्यवस्थापनाच्या गरजेतून संग्रहालयांची कल्पना उदयाला आली. आता जर आपण पाहिलं तर मध्ययुगामध्ये युरोपामध्ये काय होते, घराणेशाही पद्धत होती, म्हणजे राजेशाही पद्धत होती, राजे वगैरे असायचे. तर मग त्या राजघराण्यातील ज्या काही व्यक्ती आहेत किंवा जे पण श्रीमंत लोक आहेत त्यांनी काय केलं की अशा ज्या काही वस्तू वगैरे आहेत तर त्या संग्रहित केल्या आणि या संग्रहित केलेल्या वस्तू कुठेतरी त्यांचं व्यवस्थापन केलं पाहिजे या विचारातून काय निर्माण झालं, संग्रहालय निर्माण करण्याची कल्पना उदयास आली. ओके, सो संग्रहालय कसे काय निर्माण झाले होते हे तुम्हाला यातून कळलं असेल. त्यानंतर नेक्स्ट आहे पहिलं जे संग्रहालय आहे आपल्याला पुस्तकात दिलेलं, तर ते आहे लूर संग्रहालय, फ्रान्स. याचा अभ्यास आपण पहिल्या धड्यामध्ये आय थिंक केलेला आहे. ओके, सो लूर संग्रहालय जे की फ्रान्समध्ये आहे. पॅरिस शहरातील लूर संग्रहालयाची स्थापना इसवी सनाच्या 18व्या शतकामध्ये झाली. ओके, इसवी सनाच्या 18व्या शतकामध्ये झालेली आहे याची स्थापना. नेक्स्ट आहे फ्रेंच राजघराण्यातील व्यक्तींनी जमा केलेल्या कलावस्तूंचे संग्रह लूर संग्रहालयामध्ये प्रथम प्रदर्शित केले गेले. आता या ठिकाणी फ्रेंच राजघराण्यामधले जे पण काही व्यक्ती आहेत तर त्यांनी ज्या कलावस्तूंचे संग्रह केले होते, म्हणजे ज्या पण कलावस्तू होते त्याचे संग्रह केलं होतं, तर ते संग्रहित केलेल्या वस्तू लूर संग्रहालयामध्ये पहिल्यांदा प्रदर्शित केल्या गेल्या होत्या. म्हणजे याआधी कधी त्या प्रदर्शित केल्या गेल्या नव्हत्या, लोकांसमोर मांडल्या नव्हत्या. पण जेव्हा या सगळ्या कलावस्तू लूर संग्रहालयामध्ये संग्रहित केल्या गेल्या तर तेव्हा त्याचं पहिलं प्रदर्शन करण्यात आलं होतं. नेक्स्ट आहे त्यामध्ये लिओनार्दो दा व्हिन्सी या जगप्रसिद्ध इटालियन चित्रकाराने रेखाटलेल्या मोनालिसा या बहुचर्चित चित्राचा समावेश आहे. मोनालिसा चित्र तुम्ही पाहिलं असेल, हे पण आहे या ठिकाणी दाखवलेलं आहे. तर हे लिओनार्दो दा व्हिन्सी यांनी तयार केलेलं आहे आणि तुम्ही मराठीमध्ये आय थिंक 8वीला आपल्याला लिओनार्दो दा व्हिन्सी यांच्याबद्दल एक लेसन होता की त्यामध्ये ते कसे होते वगैरे सगळी माहिती होती. सो तुम्ही त्याचा रेफरन्स घेऊ शकता अजून जर याच्याबद्दल माहिती हवी असेल तर. नेक्स्ट आहे लिओनार्दो दा व्हिन्सी फ्रान्सचा 16व्या शतकात होऊन गेलेला राजा पहिला फ्रान्सिस, म्हणजे राजा कोणता होता, पहिला फ्रान्सिस याच्या पदरी होता. पदरी म्हणजे काय, त्याच्या राजदरबारामध्ये काम करत होता चित्रकार म्हणून, किंवा त्यांना अनेक कला अवगत होत्या लिओनार्दो दा व्हिन्सी यांना. त्याचा तुम्ही इतिहास वाचू शकता, प्रचंड कला त्यांना माहिती होत्या. आणि लिओनार्दो दा व्हिन्सी जे की फ्रान्समध्ये होते 16व्या शतकामध्ये, ते राजा पहिला फ्रान्सिस याच्या राजदरबारामध्ये ते होते. नेक्स्ट आहे नेपोलियन बोनापार्टने आपल्या स्वाऱ्यांच्या दरम्यान मायदेशी आणलेल्या कलावस्तूंमुळे लूर संग्रहालयातील संग्रह खूपच वाढला. आता नेपोलियन बोनापार्ट यांचं नाव तुम्ही ऐकलं असेल फ्रेंच क्रांतीमध्ये. तर फ्रेंच राज्यक्रांती दरम्यान नेपोलियन बोनापार्ट यांनी ज्या स्वाऱ्या केल्या होत्या तर त्या दरम्यान त्यांनी आपल्या मायदेशी ज्या कलावस्तू म्हणजे काय वेगवेगळ्या कला असतील, म्हणजे वेगवेगळे छायाचित्रे, म्हणजे काय म्हणतो आपण चित्र वगैरे असतील, तर अशा काही वस्तू तर त्या त्यांनी लूर संग्रहामध्ये संग्रहित करण्यासाठी ठेवल्या होत्या आणि त्याच्यामुळे काय झालं, लूर संग्रहालयामधील संग्रह वाढला. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे सध्या या संग्रहालयामध्ये म्हणजेच लूर संग्रहालयामध्ये अश्मयुगीन ते आधुनिक काळातील 3,80,000हून अधिक कलावस्तू आहेत.
म्हणजे अश्मयुगापासून ते आजचं जे काही आधुनिक कालखंड आहे या कालखंडापर्यंत या कालखंडामधले 3,80,000हून अधिक कला वस्तू आहेत. एवढ्या सगळ्या कला वस्तू आहेत. भविष्यात योग आला तर नक्की भेट द्या. त्यानंतर आहे ब्रिटिश संग्रहालय इंग्लंड. इंग्लंड शहरामध्ये असलेल्या ब्रिटिश संग्रहालयाची स्थापना इसवी सनाच्या 18व्या शतकात झाली. इंग्लंड शहरामध्ये इंग्लंडमध्ये लंडन शहर आहे आणि त्या शहरामध्ये ब्रिटिश संग्रहालय आहे ज्याची स्थापना 18व्या शतकात झाली होती. सर हॅन्स स्लोअन या तत्कालीन निसर्गशास्त्रज्ञाने त्यांच्या संग्रहालयातील सुमारे 71,000 वस्तू इंग्लंडचा राजा दुसरा जॉर्ज याच्याकडे सुपूर्द केल्या होत्या. सर हॅन्स स्लोअन जे की एक निसर्गशास्त्रज्ञ आहेत तर त्यांनी काय केलं होतं, या संग्रहालयामध्ये सुमारे जे 71,000 वस्तू आहेत तर त्यांनी ते इंग्लंडच्या राजाला दिल्या होत्या. कोणत्या राजाला? दुसरा राजा जॉर्ज यांच्याकडे त्या दिल्या होत्या. आणि मग त्यामध्ये काय काय होतं तर अनेक प्रकारचे ग्रंथ होते, चित्रे होती, वनस्पतींचे नमुने होते, या सगळ्यांचा समावेश होता. आणि पुढे इंग्रजांनी त्यांच्या अंमलाखालील विविध वसाहतींमधून मायदेशी आणलेल्या कलावस्तू, प्राचीन अवशेष यांमुळे ब्रिटिश संग्रहालयातील वस्तूंची संख्या वाढत गेली आणि आज मितीला या संग्रहालयामध्ये सुमारे 80 लाख इतक्या वस्तू संग्रहित आहेत आणि भारतातील अनेक पुरावस्तूंचाही त्यामध्ये समावेश आहे. जसं की इंग्रजांनी भारतावरती राज्य केलं होतं तर मग त्या काळामध्ये त्यांनी भारतामधल्या ज्या काही कलावस्तू होत्या तर त्या पण त्यांनी इंग्लंडला पाठवल्या होत्या. त्यांच्या त्या ब्रिटिश संग्रहालयामध्ये अजूनही त्या वस्तू आहेत. ओके, सो त्यांनी जसं की भारतावरती राज्य केलं होतं त्यांनी अजून इतर ज्या पण देशांवरती राज्य केलं असेल, ज्या पण प्रदेशांवरती राज्य केलं असेल त्या प्रदेशांमधल्या वस्तू त्यांनी संग्रहित केल्या असतील. कशामध्ये? ब्रिटिश संग्रहालयामध्ये. त्याची इमेज तुम्ही त्या पाहू शकता. नेक्स्ट आहे नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. अमेरिकेतील स्मिथसोनियन इन्स्टिट्यूट या संस्थेच्या व्यवस्थापनाखाली असलेले नैसर्गिक इतिहासाचे हे संग्रहालय इसवी सन 1846मध्ये सुरू झाले आणि इथे वनस्पती, प्राणी यांचे अवशेष तसेच जीवाश्म खनिजे, जीवाश्म म्हणजे काय तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे, दगड, मानव प्रजातींचे अश्मीभूत अवशेष आणि पुरावस्तू यांचे 12 कोटींहून अधिक नमुने संग्रहित केलेले आहेत. म्हणजे या संग्रहालयामध्ये, कोणत्या संग्रहालयामध्ये? नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री या संग्रहालयामध्ये, जे की युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकामध्ये आहे, USA आहे. तर याच्यामध्ये स्मिथसोनियन इन्स्टिट्यूट या संस्थेच्या व्यवस्थापनाखाली या संग्रहालयामध्ये नैसर्गिक इतिहासाचे जतन केलेले आहे. नैसर्गिक इतिहास म्हणजे काय? त्याच्यामध्ये प्राणी, वनस्पती, अवशेष वगैरे या सगळ्या गोष्टी येणार. तर अशा किती पुरावस्तू आहेत? 12 कोटींपेक्षा अधिक पुरावस्तू आहेत. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा एक या ठिकाणी त्याच्या आधी आपण इथे एक छायाचित्र पाहूया नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्रीचं. ओके, या ठिकाणी जो बॉक्स आहे येलो कलरचा खूप 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 महत्त्वाचा आहे. हे चुकीची जोडी ओळखा यासाठी विचारला जाऊ शकतो. इंडियन म्युझियम जे की कोलकाताला आहे, नॅशनल म्युझियम जे की दिल्लीला आहे, छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय जे की मुंबईला आहे, बऱ्याच जणांनी पाहिलं असेल, सालारजंग म्युझियम हैदराबादला आहे, द कॅलिको म्युझियम ऑफ टेक्स्टाईल अहमदाबादला आहे. ही सगळी भारतामधील प्रसिद्ध संग्रहालये आहेत. हे तुम्ही गुगलवरती जाऊन सर्च करून याचं चित्र वगैरे किंवा यूट्यूबवरती जाऊन फिरून वगैरे येऊ शकता याच्यामधून, जे पण व्लॉग्स वगैरे असतात त्यामार्फत. नेक्स्ट आहे भारतातील संग्रहालये. आता भारतामधली संग्रहालय आपण पाहूया. कोलकाता जे की पश्चिम बंगालमध्ये आहे, येथील भारतीय संग्रहालय हे भारतातील पहिले संग्रहालय आहे. पहिल्या संग्रहालयाचं नाव आहे भारतीय संग्रहालय जे की कोलकातामध्ये आहे, पश्चिम बंगालमध्ये. त्यानंतर आहे एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल या संस्थेमार्फत इसवी सन 1814मध्ये स्थापन करण्यात आले होते. कोण? भारतीय संग्रहालय. चेन्नई येथील सन 1851मध्ये गव्हर्नमेंट म्युझियम सुरू करण्यात आलं होतं जे की भारतातील दुसरे संग्रहालय आहे. पहिले संग्रहालय आहे भारतीय संग्रहालय, दुसरा संग्रहालय आहे गव्हर्नमेंट म्युझियम जे की आहे चेन्नईमध्ये. आणि इसवी सन 1949 रोजी दिल्लीमध्ये राष्ट्रीय वस्तू संग्रहालयाची म्हणजेच नॅशनल म्युझियमची स्थापना झालेली आहे. हे कितवी झालं? आय थिंक हे तिसरं झालं. ओके, तिसरं दिलं नाही इथे, बघूया आपण, बट मला असं वाटते तिसरं असेल. आज मितीला भारतातील विविध राज्यांमध्ये अनेक संग्रहालये आहेत. बहुतेक मोठ्या संग्रहालयांची स्वतःची अभिलेखागारे आहेत. अभिलेखागार म्हणजे काय ते आपण सुरुवातीला पाहिलेलं आहे. ग्रंथालय म्हणजे ज्या ठिकाणी ग्रंथांचे जतन, संवर्धन, व्यवस्थापन केलं जातं. काही संग्रहालये विद्यापीठांशी संलग्न असतात. विद्यापीठ म्हणजे युनिव्हर्सिटीज. ओके, जी काही संग्रहालये आहेत तर ती युनिव्हर्सिटीसोबत संलग्न म्हणजे काय त्यांचे संबंध असतात. आणि अशा संग्रहालयांतर्फे संग्रहालयशास्त्र या विषयाचे विविध अभ्यासक्रम शिकवले जातात.
आणि हे जे संग्रहालय असतात तर यामधून संग्रहालयशास्त्र जसं की समाजशास्त्र आहे, निसर्गशास्त्र आहे, तर त्याच पद्धतीने संग्रहालयशास्त्र आहे ज्यामध्ये फक्त संग्रहालयांचा अभ्यास असतो. तर असे काही अभ्यासक्रम अजून शिकवले जातात. ओके. संग्रहालयातील पदवी आणि पदविका अभ्यासक्रम उपलब्ध करून देणाऱ्या भारतातील काही प्रमुख संस्था आणि विद्यापीठे. मग संग्रहालयशास्त्रातील अभ्यास कुठे शिकवला जातो तर राष्ट्रीय वस्तू संग्रहालय दिल्ली, महाराज सयाजीराव विद्यापीठ वडोदरा, कोलकाता विद्यापीठ कोलकाता, बनारस हिंदू विद्यापीठ वाराणसी, अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी अलीगड आणि जिवाजी विद्यापीठ ग्वालियर. तर ही पण नावं लक्षात ठेवायची आहेत. हे पण तुम्हाला चुकीची जोडी ओळखा वगैरेसाठी विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर आहे महाराष्ट्रातील एक सगळ्यात मोठं वस्तू संग्रहालय जे की आहे छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय मुंबई. इसवी सन 1904 साली मुंबईमधील काही प्रतिष्ठित नागरिकांनी एकत्र येऊन प्रिन्स ऑफ वेल्सच्या भारत भेटीच्या स्मरणार्थ एक वस्तू संग्रहालय उभारण्याचा निर्णय घेतला. 1904 साली आपल्या भारत देशावरती ब्रिटिशांचं राज्य होतं आणि मग जो प्रिन्स ऑफ वेल्स आहे तर तो भारतामध्ये येणार होता. तर मग ते भारतामध्ये येणार होते तर त्यांच्या स्मरणार्थ एक वस्तू संग्रहालय उभारलं जाणार होतं. कोणत्या साली? 1904ला, म्हणजेच 1904 साली. इसवी सन 1905च्या नोव्हेंबर महिन्यामध्ये या संग्रहालयाच्या इमारतीची पायाभरणी झाली. म्हणजे काय झालं की जस्ट एक पायाभरणी, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, इमारत उभी करण्याआधी पायाभरणी करतात, तर ते सुरू झालं होतं. आणि संग्रहालयाचे नाव प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम ऑफ वेस्टर्न इंडिया असं दिलं होतं. ओके. म्हणजे त्या संग्रहालयाला नंतर ते नाव छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय आधी करण्यात आलं, पण आधी ते नाव काय होतं? प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम ऑफ वेस्टर्न इंडिया. त्याच्यानंतर इसवी सन 1998 साली या संग्रहालयाचे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय असं ठेवण्यात आलं. त्याची एक प्रतिमा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, छायाचित्र दिलेलं आहे. संग्रहालयाची वास्तू इंडो गॉथिक शैलीमध्ये आहे. हे पण तुम्हाला आय थिंक चौथ्या धड्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. या संदर्भात सगळा अभ्यास कोणत्या शैलीमध्ये कोणतं संग्रहालय आहे हे सगळं चौथ्या धड्यामध्ये दिलेलं आहे. तिला मुंबई शहरातील पहिल्या प्रतीची सांस्कृतिक वारसा इमारत असा दर्जा देण्यात आलेला आहे. संग्रहालयात कला, पुरातत्व आणि निसर्गाचा इतिहास अशा 3 वर्गात विभागलेल्या सुमारे 50,000 पुरावस्तूंचे संकलन करण्यात आलेले आहे. हे तुम्हाला सगळं याचे सगळे जे इमेजेस आहेत तर ते गुगलवर मिळतील. मी या ठिकाणी दाखवू शकत नाही कॉपीराईट इश्यूजमुळे. तुम्ही ते सगळं गुगलवरती जाऊन पाहू शकता. आतापर्यंत आपण वेगवेगळी संग्रहालये पाहिली, मग ती भारतामधील असोत किंवा भारताच्या बाहेरील असोत किंवा महाराष्ट्रामधील असोत. मग आता आपण पाहणार आहोत ग्रंथालये आणि अभिलेखागार. ग्रंथालय म्हणजे काय की ज्या ठिकाणी ग्रंथांचे जतन आणि संवर्धन केले जाते. ओके. आणि अभिलेखागार म्हणजे काय तर ज्या ठिकाणी दस्तऐवजांचे जतन आणि संवर्धन केले जाते. सो ग्रंथालय ही ज्ञानाची आणि माहितीची भांडारघरे असतात. भांडारघरे म्हणजे काय? ग्रंथालयांमध्ये ग्रंथ असतात वेगवेगळ्या प्रकारचे, मध्ये त्यातून आपल्याला ज्ञान मिळतं, माहिती मिळते. ग्रंथालयशास्त्राचा व्यवस्थापन, माहिती तंत्रज्ञान, शिक्षणशास्त्र यांसारख्या विषयांशी निकटचा संबंध आहे. ग्रंथांचे संकलन, त्यांचे पद्धतशीर आयोजन, जतन आणि संवर्धन, माहितीच्या स्रोतांचे प्रसारण अशी महत्त्वाची कामे ग्रंथालयामार्फत पार पाडली जातात. ग्रंथालयांमध्ये काय केलं जातं? ग्रंथांचे आधी संकलन केलं जातं, मग त्यांचं पद्धतशीर आयोजन केलं जातं. तुम्ही ग्रंथालयामध्ये गेला असाल कधीतरी, पाहिलं असेल ना की ग्रंथालयामध्ये पुस्तके कशी अरेंज केली जातात. कसंच कुठं पण काय पण शिकलेलं असतं नाही. तर त्याचं एक पद्धतशीर अरेंजमेंट असते की सपोज जर त्या ग्रंथालयामध्ये अशी सिस्टीम असेल की फक्त मराठी भाषेची पुस्तके वेगळी, इंग्लिशची वेगळी, हिंदीची वेगळी, किंवा ग्रंथ वेगळे, कोश वेगळे, साधी गोष्टीची पुस्तकं वेगळी, असं काहीतरी एक अरेंजमेंट असते. त्यांचे जतन करणं, संवर्धन करणं, त्याच्यानंतर माहितीच्या स्रोताचे प्रसारण करणं अशी महत्त्वाची कामे ग्रंथालयांमार्फत पार पाडली जातात. ओके. यातील बहुतेक कामे अद्ययावत संगणकीय प्रणालीच्या आधारे केली जातात. आता सगळीकडे कम्प्युटर सिस्टीम आहे. सो बऱ्याच ठिकाणी यातील कामे कशाच्या आधारे केली जातात? संगणकाच्या आधारे केली जातात. वाचकांना आवश्यकतेनुसार हवे तेवढे नेमके ग्रंथ उपलब्ध करून देणे या गोष्टीला ग्रंथालय व्यवस्थापनात अतिशय महत्त्व आहे. त्यानंतर आहे, याचा अर्थ कळला असेलच तुम्हाला की जे पण वाचकांना आवश्यक आहे, वाचकांना जे पण ग्रंथ आवश्यक असतात तर ते त्यांच्या आवश्यकतेनुसार उपलब्ध करून देणं, त्यांना जी पण माहिती हवी आहे तर ती सगळं ग्रंथालयामार्फत ग्रंथालयातून उपलब्ध करून देणं हे सगळं व्यवस्थापनाचं काम असतं. त्यानंतर आहे तक्षशिला विद्यापीठ येथील ग्रंथालय. इसवी सन पूर्व सुमारे 5वे शतक ते इसवी सन 5वे शतक. इसवी सन पूर्व तुम्हाला माहिती आहे 6वीला तुम्ही 5वीला शिकलेला आहात, आणि इसवी सन 5वे शतक इथपासून त्यांचा कालावधी आहे, इथपर्यंत कालावधी आहे. मेसोपोटेमियातील अरिसियन साम्राज्याचा सम्राट असुरबाणिपाल याचे ग्रंथालय इसवी सन पूर्व 7वे शतक म्हणजे कधी स्थापन झालं होतं याचा कालावधी आपल्याला सांगितलेला आहे. इजिप्तमधील
अलेक्झांड्रिया येथील ग्रंथालय इसवी सन पूर्व 4 शतक आणि ही जगातील सगळ्यात प्राचीन ग्रंथालये आहेत असं समजलं जातं. कोणती कोणती आहेत? तक्षशिला विद्यापीठ येथील ग्रंथालय, मेसोपोटेमियातील अरिसियन साम्राज्याचा सम्राट असुरबाणिपाल यांचे ग्रंथालय, इजिप्तमधील अलेक्झांड्रिया येथील ग्रंथालय, हे सगळे प्राचीन ग्रंथालये आहेत असं समजलं जातं. नेक्स्ट आहे तमिळनाडूमधील तंजावर येथील सरस्वती महाल ग्रंथालय. हे इसवी सनाच्या 16व्या-17व्या शतकामध्ये नायक राजांच्या काळामध्ये बांधले गेले. इसवी सन 1675 व्यंकोजीराजे भोसले यांनी तंजावर जिंकून घेतले आणि तेथे आपले स्वतःचे राज्य स्थापन केले. व्यंकोजीराजे छत्रपती शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू यांनी 1675 तंजावर जिंकून घेतले होते आणि त्या ठिकाणी स्वतःचे राज्य त्यांनी स्थापन केले होते. आणि तंजावरमध्येच नायक राजांनी 16व्या-17व्या शतकामध्ये एक ग्रंथालय बांधलं होतं ज्याचं नाव आहे सरस्वती महाल ग्रंथालय. सो आता त्या ठिकाणी व्यंकोजीराजांनी ते जिंकून घेतल्यामुळे व्यंकोजीराजे भोसले आणि त्यांच्या वंशजांनी सरस्वती महाल ग्रंथालय अधिकाधिक समृद्ध केले म्हणजे काय केले? त्यामध्ये विविध ग्रंथ त्यांनी संग्रहित केले. त्यामध्ये सरफोजीराजे भोसले यांचा महत्त्वाचा वाटा आहे आणि म्हणून त्यांच्या स्मरणार्थ इसवी सन 1918 त्या ग्रंथालयाला त्यांचे नाव देण्यात आले. या सगळ्या संग्रहणामध्ये म्हणजे सगळ्या ग्रंथांचे संग्रह करणे याच्यामध्ये सरफोजीराजे भोसले यांचा महत्त्वाचा वाटा होता आणि त्याच्यामुळे ते लक्षात राहावं यासाठी 1918 या ग्रंथालयाला म्हणजे सरस्वती महाल ग्रंथालयाला सरफोजीराजे भोसले यांचे नाव देण्यात आले. त्यानंतर या ग्रंथालयात सुमारे 49,000 ग्रंथ आहेत. भारतातील अनेक ग्रंथालयांपैकी काही ग्रंथालये विशेष नोंद घेण्यासारखी आहेत. त्यामध्ये कोलकाता येथील नॅशनल लायब्ररी जे की कोलकाता येथील नॅशनल लायब्ररी, त्याच्यानंतर आहे दिल्ली येथील नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी. हे सगळं तुम्हाला चुकीची जोडी ओळखा किंवा वेब डायग्राम वगैरे कंप्लीट करण्यासाठी येऊ शकतं. हैदराबाद येथील स्टेट सेंट्रल लायब्ररी, मुंबई येथील लायब्ररी ऑफ एशियाटिक सोसायटी आणि डेव्हिड ससून लायब्ररी या सगळ्या ग्रंथालयांचा यामध्ये समावेश होतो. नेक्स्ट आहे अभिलेखागारांचे व्यवस्थापन. हे तांत्रिकदृष्ट्या ग्रंथालय व्यवस्थापनासारखेच आहे. ज्याप्रमाणे ग्रंथालयामध्ये व्यवस्थापन केलं जातं त्याचप्रमाणे व्यवस्थापन हे अभिलेखागारांमध्ये केलं जातं. महत्त्वाच्या नोंदी असलेल्या कागदपत्रे त्यामध्ये कोणताही बदल न करता सुरक्षित ठेवणे, त्यांचा सूची तयार करणे आणि हवी ती माहिती उपलब्ध करून देण्याचे काम या अभिलेखागाराद्वारे केले जाते. नेक्स्ट आहे त्यामुळे ही कागदपत्रे ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जातात कारण यामध्ये असणाऱ्या कागदपत्रांमध्ये कोणताही बदल केला जात नाही. त्याच्यानंतर आहे संगणकीय प्रणालींच्या उपयोगामुळे ग्रंथालय आणि अभिलेखागार यांचे आधुनिक काळातील व्यवस्थापन अपरिहार्यपणे माहिती तंत्रज्ञानाशी जोडले गेलेले आहे. म्हणजे संगणकीय प्रणालीचा वापर केला जातो म्हणजे कम्प्युटरचा या सगळ्यासाठी व्यवस्थापनासाठी वापर केला जातो आणि त्यामुळे ग्रंथालय आणि अभिलेखागार यांचे कार्य जर आपण पाहिलं तर तांत्रिकदृष्ट्या सारखेच आहे. म्हणजे दोघांचं पण कार्य काय आहे? ग्रंथालयामध्ये पण ग्रंथांचं जतन करून ठेवलं जातं, आवश्यकतेनुसार लोकांना ग्रंथ वाचण्यासाठी दिले जातात आणि अभिलेखागारांमध्ये पण दस्तऐवजांचं जतन करून ठेवलं जातं आणि आवश्यकतेनुसार अभ्यासकांना संशोधकांना जनतेला ते अभिलेखागार दस्तऐवज पुरवत असतात. ओके, म्हणजे दोघांचं पण काम मोस्टली सेम आहे. भारतातील पहिले सरकारी अभिलेखागार इसवी सन 1891 इम्पिरियल रेकॉर्ड डिपार्टमेंट या नावाने कोलकाता येथे स्थापन झाले. इसवी सन 1911 ते दिल्लीमध्ये आणले गेले. ते अभिलेखागार जे आहेत ते दिल्लीमध्ये आणण्यात आले. पहिल्यांदा कोलकातामध्ये होतं. इसवी सन 1998 भारताचे तत्कालीन राष्ट्रपती KR नारायण यांनी राष्ट्रीय अभिलेखागार म्हणून ते जनतेसाठी खुले करण्याचे जाहीर केले. म्हणजे ते आता त्याच्यामध्ये ज्या पण गोष्टी आहेत जे पण संग्रहित केलेले आहेत तर ते इतर लोक पण बघू शकतात, म्हणजे जे पण नागरिक आहेत तर ते पण पाहू शकतात. ते भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत असलेले एक खाते आहे. इसवी सन 1748 पासूनची कागदपत्रे यामध्ये क्रमवार लावून ठेवलेली आहेत. त्यामध्ये इंग्रजी आहे, अरबी आहे, हिंदी आहे, फारसी आहे, संस्कृत आहे, उर्दू आहे या भाषा आणि मोडी लिपीतील नोंदींचा समावेश आहे. या नोंदींची वर्गवारी सार्वजनिक प्राच्यविद्याविषयक, प्राच्यवादी, इतिहास लेखन तुम्ही पाहिलं असेल तर ते तुम्हाला माहिती आहेच. हस्तलिखिते आणि खाजगी कागदपत्रे अशा 4 प्रकारात केले जातं. प्राच्यवादी इतिहास लेखन दुसऱ्या धड्यामध्ये आहे. तर अशा पद्धतीने हे जे अभिलेखागार आहेत तर यामध्ये जी कागदे आहेत म्हणजे जे पण कागदपत्रे आहेत तर त्यांचं त्या कोणत्या लिपीमध्ये ते कागदपत्रे कोणत्या लिपीमध्ये आहेत तर इंग्रजीमध्ये आहेत, अरबीमध्ये आहेत, फारसीमध्ये आहेत, संस्कृतमध्ये आहेत, उर्दूमध्ये आहेत आणि त्यानंतर मोडी लिपीमध्ये आहेत. ओके, त्याच्यानंतर पुढे आहे त्याखेरीज भारतातील प्रत्येक राज्य शासनाची स्वतंत्र अभिलेखागार आहेत. म्हणजे भारतामध्ये प्रत्येक राज्यामध्ये स्वतःचे असे अभिलेखागार आहे. महाराष्ट्र राज्य शासनाच्या अभिलेखागार संचालनालयाच्या शाखा मुंबई, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद, नागपूर येथे आहेत. कुठे कुठे आहे ते लक्षात ठेवायचं आहे.
पुणे अभिलेखागारात मराठ्यांच्या इतिहासाशी संबंधित सुमारे 5 कोटी मोडी लिपीतील कागदपत्रे आहेत. मोडी लिपी जे की प्राचीन काळामध्ये म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्या काळामध्ये अस्तित्वात होती. तर या लिपीमधील 5 कोटीहून अधिक कागदपत्रे आहेत, ज्याला की आपण पेशवे दफ्तर असं म्हणतो, जे की पुण्यामध्ये आहे. सो या ठिकाणी आपलं अभिलेखागार, संग्रहालय, ग्रंथालय हा टॉपिक फिनिश झालेला आहे. आता आपण पाहणार आहोत कोश वाङ्मय. कोश म्हणजे शब्दांचा, विविध माहितीचा व ज्ञानाचा केलेला पद्धतशीर संग्रह. कोश म्हणजे काय, तर शब्द, विविध माहिती आणि ज्ञान यांचा पद्धतशीर केलेला संग्रह. विविध ज्ञानाचे विशिष्ट पद्धतीने केलेले संकलन आणि मांडणी म्हणजे कोश. आता कोशामध्ये काय असतं, तर शब्दांचा संग्रह असतो, म्हणजे त्यामध्ये माहिती असते, ज्ञान असतं, तर यांचा एक संग्रह असतो आणि याच्यामध्ये ज्ञानाचे एका विशिष्ट पद्धतीने संकलन केलेले असते. म्हणजे तुम्ही जर पाहिलं शब्दकोशामध्ये किंवा विश्वकोशामध्ये तर शब्द आकारविल्हे क्रमानुसार लावलेले असतात. आधी सगळे अचे शब्द, मग सगळे आचे शब्द, तर अशा पद्धतीने लावलेले असतात. म्हणजे एक पद्धतशीर संग्रह केलेला असतो. उपलब्ध ज्ञानाचे व्यवस्थापन आणि सुलभ रीतीने त्यांच्या उपलब्धीची सोय हे कोशाचे उद्दिष्ट असते. ओके, म्हणजे ज्ञानाचे व्यवस्थित व्यवस्थापन व्हावं आणि लोकांना ते व्यवस्थित वाचता यावं, वाचण्यासाठी ते सुलभ व्हावं, हे याचं उद्दिष्ट असतं. त्यानंतर पुढे आता या कोशांची कशासाठी आवश्यकता आहे, कशाला पाहिजेत हे कोश, तर त्याची आपण आवश्यकता वाचूया. कोशामुळे वाचकांपर्यंत ज्ञान पोहोचवले जाते. आता जेव्हा आपण एखाद्या कोशाचा अभ्यास करतो, मग ते उत्पत्ती कोश असो, विश्वकोश असो, शब्दकोश असो, ओके, तर याच्यामार्फत काय होतं, वाचकांपर्यंत ज्ञान पोहोचवलं जातं. त्यांची जिज्ञासा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो. यामधून प्रचंड माहिती मिळते आणि त्याद्वारे जी पण आपल्या मनामध्ये जिज्ञासा असेल, कुतूहल असेल, या शब्दाचा अर्थ काय, शब्द कुठून आला, कसा आला, समानार्थी शब्द काय, विरुद्धार्थी शब्द काय, हे सगळं जे काय असेल हे सगळं आपल्याला कोशांमधून मिळणार आहे. एखाद्या मुद्द्याचा सविस्तर उलगडा केला जातो. वाचकाला त्याचा अभ्यास वाढवण्याची प्रेरणा मिळते. जे अभ्यासक, संशोधक असतात त्यांच्यासाठी ज्ञानाचा पूर्वसंग्रह उपलब्ध करून देऊन त्यात अधिक भर घालण्याची, संशोधन करण्याची गरज कोश निर्माण करतात. आता कोश काय काय करतात. आता आपण जेव्हा कोश वाचायला घेतो तेव्हा आपल्याला त्यामधून अनेक प्रकारची माहिती मिळते. आता शब्दकोश वगैरे असेल तर त्यामधून आपल्याला एखाद्या शब्दाशी निगडीत ज्या पण इतर संज्ञा आहेत तर त्यांची माहिती मिळते. संज्ञाकोश वेगवेगळे असतात. व्युत्पत्ती कोश असेल तर शब्द कुठून, कसा, केव्हा, कधी आला याची माहिती मिळते. म्हणजे जेव्हा आपण कोशाचा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला आपला अभ्यास वाढवण्याची प्रेरणा मिळते. म्हणजे आपल्याला वाटतं की आपण अजून शब्द वाचावेत, हे काय झालं, उत्सुकता आपली वाढते. सोबतच जे अभ्यासक असतात, जे संशोधक असतात, तर त्यांच्या ज्ञानामध्ये भर घालण्याचं काम कोण करतं, कोश करतं. तर कोश वाङ्मय राष्ट्राच्या सांस्कृतिक अवस्थेचे प्रतीक असून समाजाची बौद्धिक व सांस्कृतिक गरज ज्या ज्या प्रकारची असेल त्या त्या प्रकारची कोश वाङ्मयाची निर्मिती होत असते. आता जर आपल्याला संस्कृतीबद्दल जाणून घ्यायचं आहे, भारताची संस्कृती असेल किंवा महाराष्ट्राची संस्कृती असेल तर आपण संस्कृती कोश अभ्यासणार. ओके, तर अशा प्रकारे ज्याप्रमाणे गरज निर्माण होत जाईल त्याप्रमाणे कोशांची रचना केली गेली आहे. कोशातील मांडणीच्या किंवा माहितीच्या मांडणीकरिता अचूकपणा, नेमकेपणा, वस्तुनिष्ठता, बांधीवपणा आणि अद्ययावतता या गोष्टी आवश्यक असतात. अद्ययावतता राखण्यासाठी ठराविक काळाने कोशांच्या सुधारित आवृत्त्या आणि पुरवण्या काढाव्या लागतात. अद्ययावतता म्हणजे काय, ते कोश कसे असले पाहिजेत, अप टू डेट असले पाहिजेत. आत्ताची सध्याची नवीन माहिती देखील त्या कोशामध्ये असली पाहिजे. यासाठी कोशांच्या आवृत्त्या म्हणजे सपोज की मागच्या वर्षी एक कोश होता, आता खूप सारी नवीन माहिती आलेली आहे, तर यावर्षी त्याच कोशामध्ये ती माहिती फक्त ॲड करून नवीन कोश तयार केला जातो. तर हे काय झालं, नवीन आवृत्त्या निघत गेल्या. ओके, त्यानंतर पुढे कोश रचना करताना आकारविल्हे आणि विषयवार अशा 2 पद्धती ढोबळ मानाने वापरतात. कोश रचना करत असताना आकारविल्हे क्रम म्हणजे शब्द आकारविल्हे क्रमानुसार लावली जातात आणि विषयवार म्हणजे सपोज की इतिहास विषयाचे संज्ञा एकत्र, मराठी विषयाच्या म्हणजे इतर विषयांच्या संज्ञा एकत्र असं काहीतरी केलं जातं. सो तुम्ही कोश वगैरे तुमच्या शाळेच्या ग्रंथालयामध्ये पाहिले असतीलच, त्याच्यावरून तुम्हाला याची आयडिया येईल. हे करत असताना वाचकाची सोय आणि माहिती शोधण्याची सोय या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. आता आकारविल्ह्यानुसार का लावले जातात, तर कुठले पण शब्द आपण जर कुठे पण त्या कोशामध्ये लिहिले, सपोज की शब्द अननस आहे आणि तो आपण नियच्या जागेवरती लिहिला तर तो शोधता येईल का, नाही येणार. पण जर आपण अननस हा शब्द अच्या कॉलममध्ये लिहिला तर सगळे अचे शब्द आपल्याला एकत्र सापडतील, बचे शब्द एकत्र सापडतील. तर अशा पद्धतीने आकारविल्हे क्रमानुसार सगळे शब्द लावले जातात. आणि कोशाच्या शेवटी सूची दिली जाते. सूची का दिली जाते, तर त्याच्यानुसार वाचकांना अजून माहिती मिळते आणि वाचकांना म्हणजे सपोज की जर ऐतिहासिक ग्रंथ असेल किंवा ऐतिहासिक माहितीचा कोश असेल तर शेवटी कालखंडाची सूची वगैरे दिली जाते. नेक्स्ट आहे वरील प्रकारची कोशरचना एखादी व्यक्ती किंवा संपादक मंडळ करू शकते. कोश वाङ्मयातील लेखन करत असताना विविध विषयांमधील तज्ज्ञांची गरज असते. आता एखादं मंडळ कोशाची रचना कसं करतं हे पण आपण पुढे पाहणार आहोतच. सो आपण माहिती घेत जाऊया. नेक्स्ट आहे पहिल्यांदा कोशाचे वर्गीकरण.
कोशाचे सर्वसाधारणपणे 4 विभागात वर्गीकरण करता येते. शब्दकोश, विश्वकोश, कोशसदृश वाङ्मय आणि सूची वाङ्मय. पहिला आहे शब्दकोश. यामध्ये शब्दांचा संग्रह, शब्दांचा अर्थ, प्रतिशब्द, पर्यायी शब्द, शब्दांची व्युत्पत्ती दिलेली असते. काय काय असतं शब्दकोशामध्ये? शब्दांचा संग्रह केलेला असतो, त्यामध्ये शब्दांचा अर्थ दिलेला असतो, त्याला प्रतिशब्द म्हणजे कोणता पर्यायी शब्द आहे का तर ते असतं, सोबतच शब्दांची व्युत्पत्ती पण असते, हा शब्द कसा कुठे केव्हा कधी तयार झाला हे पण असतं. आणि शब्दकोशाचे प्रकार पण आहेत, तर ते कोणते महत्त्वाचे प्रकार आहेत ते आपण पाहूया पुढील पेजवरती. खूपच पुढे आलो आपण, इथे आहे कदाचित, हां इथे आहे. सर्वसंग्राहक, सर्वसंग्राहक असतात म्हणजे सगळे विषय एकत्र कंबाईन. विशिष्ट शब्दकोश म्हणजे विशिष्ट विषयाला वाहिलेले. परिभाषा कोश, व्युत्पत्ती कोश, समानार्थी विरुद्धार्थी कोश या प्रकारचे अनेक प्रकारचे कोश असतात. त्याच्यामध्ये म्हणी, वाक्प्रचार यांचा संग्रह असलेले कोश असेही त्याच्यामध्ये काही प्रकार आहेत. त्यानंतर आहे विश्वकोश. विश्वकोशाचे पण 2 प्रकार पडतात. संग्राहक त्याचं उदाहरण आहे. सर्वसंग्राहक म्हणजे काय की ज्यामध्ये सगळी माहिती एकत्र केलेली असते, ते संपूर्ण विश्वाचे ज्ञान ज्यामध्ये सारांश रूपाने संग्रहित केलेले असते त्याला आपण विश्वकोश म्हणतो. मग सगळी माहिती जर एकाच कोशामध्ये असेल तर त्याला आपण सर्वसंग्राहक असं म्हणतो. एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका, महाराष्ट्रीय ज्ञानकोश, मराठी विश्वकोश यासारखे अनेक प्रकारचे विश्वकोश आहेत. हा झाला एक प्रकार की सर्वसंग्राहक. दुसरा काय आहे? विशिष्ट विषयपर कोश म्हणजे एखाद्या विशिष्ट विषयाला वाहिलेले. जसं की भारतीय संस्कृती कोश आहे, त्यामध्ये फक्त संस्कृतीबद्दल माहिती असणार. व्यायाम ज्ञानकोश आहे, त्यामध्ये फक्त व्यायामाबद्दल माहिती असणार, एक्सेट्रा. नेक्स्ट आहे कोशसदृश वाङ्मय. यामध्ये एखाद्या विषयाची समग्र मांडणी केलेली असते. समग्र मांडणी म्हणजे काय? एकच विषय घेतला जातो आणि त्याची सगळी माहिती त्याच्यामध्ये घेतलेली असते. मग यामध्ये विशिष्ट विषयावर तज्ज्ञांकडून लेख लिहून ग्रंथांची निर्मिती केली जाते. म्हणजे जे पण त्या विषयामध्ये तज्ज्ञ असतात त्यांच्यामार्फत संशोधन लेख घेतले जातात आणि मग ग्रंथाची निर्मिती केली जाते. उदाहरणार्थ जसे की महाराष्ट्र जीवनखंड 1 आणि 2 आहे, शहर पुणे खंड 1 आणि 2 आहे, इयर बुक मनोरमा टाइम्स ऑफ इंडिया. सो हे काय आहे? याच्यामध्ये फक्त एका विषयाच्या निगडीतच माहिती घेतली जाते. ओके. आता आहे सूची वाङ्मय. सूची म्हणजे काय? यादी. मग ग्रंथाच्या अखेरीस दिलेली त्या ग्रंथातील व्यक्ती कोणत्या आहेत, विषय कोणता आहे, स्थळ कोणतं आहे, ग्रंथ कोणता आहे या संदर्भात जी काही यादी असते तर त्याला आपण सूची असं म्हणतो. आणि ही जी सूची असते तर ती आकार विल्हेय क्रमानुसार असते. म्हणजे आधी अ मग ब मग आधी अ मग आ मग ई असं अशा पद्धतीने असते. ओके. ज्याप्रमाणे आपली वर्णमाला आहे तर त्याप्रमाणे असते. ती त्या ग्रंथाच्या वाचनास मदत करणारी असते. उदाहरणार्थ मराठी नियतकालिकांची दाते म्हणजे काय? शरा दाते त्यांचं नाव आहे ते, यांनी सिद्ध केलेली सूची. ओके. मराठी नियतकालिकांची जी सूची आहे जी की शरा दाते यांची आहे तर त्यांनी सिद्ध केलेली सूची म्हणजेच लिहिलेली सूची, तेथे मांडलेली सूची. कोश आणि इतिहास. आता कोश आणि इतिहास यांचा आपण अभ्यास करूया. तर इतिहास विषयामध्ये आणि कोशामध्ये वस्तुनिष्ठतेला महत्त्व असते आणि हा या दोघांमधील एक समान धागा आहे. इतिहास विषयामध्ये पण वस्तुनिष्ठतेला महत्त्व असते, म्हणजे जे पण ऑब्जेक्टिव्ह आहे त्यालाच महत्त्व असतं, उगाच फाफट पसरायला महत्त्व नसतो. आणि त्याचप्रमाणे कोशामध्ये देखील वस्तुनिष्ठतेलाच महत्त्व असते, म्हणजे हा या दोघांना जोडणारे एक साधर्म्य आहे. प्रत्येक राष्ट्रामधील प्रत्येक भाषेतील विश्वकोश वेगवेगळे असतात कारण त्यांचे प्राधान्यक्रम वेगवेगळे असतात. प्रत्येक भाषेमध्ये विश्वकोशाची रचना वेगवेगळी असणार. ज्याप्रमाणे त्यांचा प्राधान्यक्रम असेल, ज्याप्रमाणे त्यांनी ठरवलं असेल त्याप्रमाणे त्याची रचना असणार. स्वराष्ट्राची ध्येय धोरणे, जीवनमूल्ये, आदर्श यांचा प्रभाव कोशांवरती पडतो. तत्त्वज्ञान आणि परंपरा यांचाही प्रभाव त्या कोशांवरती पडत असतो. त्या राष्ट्राची जी काही धोरणे असतील, जी पण जीवनमूल्ये असतील, जे पण आदर्श असतील किंवा त्या प्रदेशामधले जे पण तत्त्वज्ञान असेल, ज्या पण परंपरा असतील या सगळ्यांचा प्रभाव त्या कोशांवरती पडत असतो. राष्ट्रीय अस्मिता जागी करण्याचा प्रयत्न कोशांद्वारे केला जातो. जसं की महादेव शास्त्री जोशी यांनी भारतीय संस्कृती कोश संपादित केलेला आहे. या संस्कृती कोशाबद्दल अजून माहिती जी आहे तर ती पुढे पाहणार आहोतच. जीवनाच्या विविध क्षेत्रांमधील ज्ञान सर्वांच्या विकासासाठी उपलब्ध करून देणे ही कोशरचनेची एक प्रेरणा असते. म्हणजे काय की कोशांमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांमधील माहिती असते. मग जीवनामध्ये जे काही वेगवेगळे क्षेत्र असतील तर त्या प्रत्येक क्षेत्रामधील माहिती प्रत्येकापर्यंत पोहोचवणे हे कोशाचे महत्त्वाचे एक उद्दिष्ट असतं. ज्ञानार्जन आणि ज्ञानप्रसार म्हणजे ज्ञान घेणं, ज्ञान देणं यासाठी एक जीवनश्रद्धा यांस एक जीवनश्रद्धा म्हणजे काय? ज्ञान देणं आणि ज्ञान घेणं हेच एक उद्दिष्ट मानून त्यासाठी व्यक्तिगत व सामूहिक स्वरूपामध्ये प्रयत्न केले जातात. म्हणजे एक मिनिट मी पेज चेंज करते. सो त्याच्यानंतर आहे म्हणून कोश म्हणजे समाजाचे मानचिन्ह समजले जाते. समाजाची प्रज्ञा आणि प्रतिभा यांचा
प्रातिनिधिक आविष्कार कोशरचनेमध्ये पाहायला मिळतो। आता कोशरचनेमधून काय केले जातं, ज्ञान अर्जन करणं म्हणजे ज्ञान अर्जित करणं आणि ज्ञानाचं प्रसारण करणं हे कोशरचनेचे एक महत्त्वाचे उद्दिष्ट आहे। कोश हे समाजाचे मानचिन्ह आहे, कारण त्यामधून त्या समाजरचनेबद्दल संस्कृती ऐतिहासिक सर्व बाबींबद्दल माहिती मिळते आणि समाजाची प्रतिभा प्रज्ञा या सगळ्यांबद्दलचे आविष्कार आपल्याला कोशामधून पाहायला मिळतात। या ठिकाणी आहे माहीत आहे का तुम्हाला, पश्चिमेकडील देशांमध्ये नॅचरल हिस्ट्री पहिल्या शतकामध्ये कोशाची रचना केली होती। कोणी केली होती, प्लिनीने केली होती। प्लिनी नावाचे एक व्यक्ती होते, थोरला प्लिनी असं त्याला आपण म्हणतो, तर त्यांनी रचना केली होती। 18व्या शतकामधील फ्रेंच विश्वकोश हा डिडेरा यांचा कोश प्रसिद्ध आहे किंवा महत्त्वाचा आहे। एन्सायक्लोपीडिया ऑफ ब्रिटानिका हा कोश प्रथम इसवी सन 1767 मध्ये प्रसिद्ध झाला आणि हा कोश रचनेच्या वाटचालीतील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जातो। संस्कृत भाषेत निघंटू, धातुपाठ यांसारख्या शब्दकोशांची परंपरा प्राचीन काळापासून आहे। मध्ययुगामध्ये महानुभव पंथांची कोशरचना, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीतील राज्यव्यवहार कोश याच्याबद्दल तुम्ही माहिती घेतली असेल 7वीला असताना, जेव्हा आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास होता, तर त्या इयत्तेमध्ये तुम्ही याच्याबद्दल अजून माहिती घेतली असेलच। नेक्स्ट आहे इतिहास विषयाशी संबंधित कोश। आता आपण पाहिलं की कोश असतात, सगळं असतं, पण इतिहासाशी संबंधित पण कोश आहेत हे तुम्हाला यातून कळेल। सो इतिहासाशी संबंधित कोश काय आहेत, तर इतिहास हा विषय या विषयातील कोश परंपरा समृद्ध आहे। रघुनाथ भास्कर गोडबोले यांचा भारतवर्षीय प्राचीन ऐतिहासिक कोश हा आद्य कोश आहे। आद्य कोश म्हणजे सगळ्यात पहिला कोश आहे इतिहास या विषयाशी संबंधित। भारतवर्षीय प्राचीन ऐतिहासिक कोशात प्राचीन काळातील भारतीय व्यक्ती आणि स्थळे यांचा अंतर्भाव आहे। म्हणजे जे पण ऐतिहासिक कोश आहेत प्राचीन काळामधले, तर त्याच्यामध्ये प्राचीन काळामध्ये व्यक्ती कोणत्या होत्या किंवा स्थळे कशी होती यांची माहिती सांगण्यात आलेली आहे, म्हणजे लिहिण्यात आलेली आहे। या कोशात भारतवर्षात पूर्वी आपणामध्ये जे जे काही प्रख्यात लोक होऊन गेले त्यांच्या स्त्रिया, त्यांचे पुत्र, त्यांचा धर्म, त्यांचे देश व राजधान्या, तसेच त्या देशामधील नद्या, पर्वत इत्यादींसहित जो आहे तो इतिहास त्याच्यामध्ये देण्यात आलेला आहे। जो इतिहास तो म्हणजे जे काय घडलं होतं ते खरं त्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की त्या काळामध्ये प्रख्यात लोक कोणते होते, त्यांच्या स्त्रिया म्हणजे त्यांच्या बायका किंवा त्यांचं लग्न किंवा त्यांची मुलं, त्यांचा धर्म वगैरे हे काय सगळं काही त्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे। ओके। श्रीधर व्यंकटेश केतकर यांचे महाराष्ट्रीय ज्ञानकोशाचे 23 खंड आहेत। मराठी माणसांना बहुश्रुत करावे, त्यांच्या ज्ञानाची कक्षा विस्तारावी, त्यांच्या विचारांचे क्षेत्र व्यापक व्हावे आणि जगातील प्रगत लोकांच्या बरोबरीने त्यांनी प्रगल्भ व्हावे ही केतकरांची ज्ञानकोश रचनेमागील भूमिका होती आणि या खंडांमधून त्यांनी व्यापक इतिहासाची मांडणी केलेली आहे। श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी महाराष्ट्रीय ज्ञानकोशाचे 23 खंड जे आहेत तर ते प्रकाशित केलेले आहेत। मग त्यांनी हे सगळं का केलं होतं, तर मराठी माणसाने बहुश्रुत व्हावे, म्हणजे सगळ्या क्षेत्रांमधलं ज्ञान मराठी माणसाला मिळावं, त्याच्या ज्ञानाची कक्षा विस्तारावी, तसेच विचारांचे क्षेत्र अधिक व्यापक व्हावे आणि जगातील प्रगत लोकांच्या बरोबरीने त्यांनी प्रगल्भ व्हावं आणि यासाठी म्हणजे जे पण जगातले इतर हुशार लोक आहेत तर त्यांच्याचबरोबर मराठी माणसाला देखील ज्ञान मिळावं, तर यासाठी श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी मराठी ज्ञानकोशाची रचना केलेली आहे। त्याच्यानंतर पुढे या पुढचा कोश म्हणजे भारतीय चरित्रकोश होय। चरित्रकोश म्हणजे काय की ज्यामध्ये जे प्राचीन लोक आहेत म्हणजे जे पण असे थोर लोक आहेत की ज्यांचं चरित्र वाचल्यानंतर लोकांना प्रेरणा मिळते, नवीन काहीतरी समाजकार्य करण्याची प्रेरणा मिळते, तर अशा लोकांचं चरित्र त्यांचा संग्रह या कोशामध्ये केला जातो। सिद्धेश्वर शास्त्री चित्राव यांनी भारतीय चरित्रकोश मंडळाची स्थापना केली आणि तिच्यातर्फे भारतवर्षीय प्राचीन चरित्रकोश जे की 1932ला 1932ला प्रकाशित करण्यात आले होते। भारतवर्षीय मध्ययुगीन चरित्रकोश 1937, पहिल्या 1932 मग 1937 आणि मग 1946 साली भारतवर्षीय अर्वाचीन चरित्रकोश असे 3 चरित्रकोश संपादित करून त्यांनी प्रसिद्ध केले। या कोशाची कल्पना यावी म्हणून प्राचीन चरित्रकोशातील ज्या काही नोंदी आहेत तर त्या पाहिल्या जाऊ शकतात। या कोशामध्ये श्रुती, स्मृती, सूत्रे, वेदांगे, उपनिषदे, पुराणे तसेच जैन व बौद्ध साहित्यातील निर्देशित व्यक्तींची माहिती देण्यात आलेली आहे। ओके, हे सगळं आपण 6वीला पाहिलेलं आहे की प्राचीन काळामध्ये पुराणे वगैरे जैन बौद्ध धर्म यांच्यातील साहित्य वगैरे हे सगळं काही आपण शिकलेलं आहे। त्याच्यानंतर आहे काही वैशिष्ट्यपूर्ण कोश। कोणत्या कोश आहेत आपण बघूया। संगीत शास्त्रकार व कलावंत यांचा इतिहास जे की लक्ष्मण दत्तात्रय जोशी यांनी लिहिलेला आहे। क्रांतिकारकांचा चरित्रकोश जे की रा दाते यांनी लिहिलेला आहे की ज्यामध्ये भारतातील सुमारे 250 क्रांतिकारकांची चरित्रे आणि छायाचित्रे संग्रहित करण्यात आलेली आहेत। स्वातंत्र्य सैनिक चरित्रकोश नर फाटक
या कोशामध्ये स्वातंत्र्य लढ्यामध्ये प्रत्यक्ष देहदंड म्हणजे मरेपर्यंत जन्मठेप मृत्यू वगैरे असं कारावास भोगलेल्या व स्वातंत्र्यपूर्व काळात समाजाच्या निरनिराळ्या क्षेत्रात काम केलेल्या स्वातंत्र्य सैनिकांची माहिती दिलेली आहे. आता आहे स्थळकोश. जसं की आपण पाहतो जेव्हा एखादा इतिहास घडत असतो तर तेव्हा तो भूरचनेच्या आधारे म्हणजे त्याच्यामध्ये भूरचनेचं एक महत्त्वाचं स्थान असतं. तर इतिहास त्याच्यामुळे जेव्हा आपण इतिहासाचा अभ्यास करतो तेव्हा भूगोलाचा अभ्यास करणं पण आवश्यक असतं, कारण भूरचनेच्या आधारेच इतिहास घडत असतो. विविध ऐतिहासिक स्थळांच्या संदर्भातील माहिती स्थळकोशामध्ये दिली जाते. जसं की महानुभव पंथाचे संपादक जे की श्री चक्रधर स्वामी आहेत, तर ते ज्या ज्या गावी गेले त्या त्या गावातील तपशीलवार नोंदी स्थानपोथी या ग्रंथामध्ये महानुभव पंथातील मुनी व्यास यांनी सांगितलेलं आहे किंवा लिहिलेलं आहे 14व्या शतकामध्ये. ओके, म्हणजेच महानुभव पंथातील मुनी व्यास यांनी स्थानपोथी या एक ग्रंथाची रचना केलेली आहे की ज्यामध्ये महानुभव पंथाचे प्रवर्तक श्री चक्रधर स्वामी ज्या ज्या गावाला गेले होते त्या त्या गावामधील ज्या काही तपशीलवार नोंदी होत्या तर त्या त्याच्यामध्ये लिहिलेल्या आहेत. मग त्याच्यावरून आपल्याला काय कळतं की तत्कालीन महाराष्ट्राची कल्पना येते की त्या काळामध्ये महाराष्ट्र कसा होता. मग लीळाचरित्र आपण 9वीला शिकलेलो आहोत. लीळाचरित्रातील विविध घटना कोणत्या आहेत, त्या कधी केव्हा कोणत्या स्थळी घडल्या, तर हे पण सगळं काही त्या स्थानपोथीमध्ये सांगण्यात आलेलं आहे. आणि त्यामुळे श्री चक्रधर स्वामींच्या चरित्रलेखनासाठी हा एक उत्तम संदर्भ ग्रंथ आहे. त्याच्यानंतर आहे प्राचीन भारतीय स्थलकोश 1969, जो की सिद्धेश्वर शास्त्री चित्राव यांनी लिहिलेला आहे. त्याच्यामध्ये वैदिक साहित्य, कौटिल्य अर्थशास्त्र, पाणिनीचे व्याकरण, वाल्मिकी रामायण, महाभारत, पुराणे, मध्ययुगीन संस्कृत आणि शब्दकोश साहित्य, तसेच फारसी, जैन, बौद्ध, ग्रीक आणि चिनी साहित्य यांच्या संदर्भात जे पण भौगोलिक स्थळं आहेत तर त्यांची माहिती या कोशामधून देण्यात आलेली आहे. म्हणजेच थोडक्यात काय तर स्थळकोशामधून आपल्याला त्या त्या काळामधील तत्कालीन जे पण नगरे आहेत, जे पण शहरे आहेत यांची माहिती मिळते. नेक्स्ट आहे विश्वकोश. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी मराठी भाषा आणि साहित्य यांच्या अभिवृद्धीसाठी म्हणजेच वृद्धी व्हावी, लोकांच्या ज्ञानामध्ये वाढ व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या वतीने मराठी विश्वकोश निर्माण करण्यास चालना दिली. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या नेतृत्वाखाली विश्वकोश निर्मिती सुरू झाली आणि जगभरातील ज्ञान सारांश रूपाने या कोशामध्ये आणले आहे. इतिहास विषयाशी निगडीत असणाऱ्या महत्त्वाच्या नोंदी देखील या विश्वकोशामध्ये आहेत. विश्वकोशाची निर्मिती तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या नेतृत्वाखाली झाली होती. ओके, विश्वकोशामध्ये संपूर्ण विश्वाचे ज्ञान सारांश रूपाने विषयानुरूप संग्रहित केले जाते. नेक्स्ट आहे भारतीय संस्कृती कोश. महादेव शास्त्री जोशी यांच्या संपादकत्वाखाली भारतीय संस्कृती कोशाचे 10 खंड तयार करण्यात आले आणि या कोशांमध्ये आसेतू हिमाचल म्हणजे काय तर हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत भारताचा इतिहास आहे, भूगोल आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या भाषा, ते भाषा बोलणारे लोक, त्यांनी घडवलेला इतिहास, सण, संस्कृती, उत्सव या सगळ्या बाबी या संस्कृती कोशामध्ये आहेत. म्हणजे थोडक्यात काय तर ती भारतामधली जी काही संस्कृती आहे, ज्या पण परंपरा आहेत, सण उत्सव आहे, या सगळ्याची माहिती भारतीय संस्कृती कोशामध्ये महादेव शास्त्री जोशी यांनी संपादित केलेली आहे. नेक्स्ट आहे संज्ञाकोश. संज्ञा म्हणजे काय, डेफिनेशन म्हणजे संज्ञा म्हणजे काय म्हणू शकतो आपण त्याला. तुम्ही हिंदीमध्ये पाहिलं असेल ना संज्ञा, तर ते तुम्हाला माहिती असेलच की म्हणजे प्रत्येक शब्दाचे अर्थ वेगवेगळे असतात. ओके, तर त्याला आपण थोडक्यात संज्ञा म्हणूया. व्याख्या वेगवेगळी असते त्याला आपण संज्ञा म्हणू शकतो. इतिहासामधील संज्ञा वेगवेगळ्या काढून त्या समजावून सांगणारे कोश इतिहासामध्ये तयार करतात आणि अभ्यासकांना याचा उपयोग होतो. आता जर आपण पाहिलं तर इतिहासामध्ये अनेक असे शब्द आहेत की आपण कन्फ्यूज होतो की नेमका या शब्दाचा अर्थ काय आहे. मग साम्यवादी, समाजवादी असेल किंवा साम्राज्यवाद असेल तर या तिन्ही पण शब्दांना आपण असं वाटतं की एकच काहीतरी शब्द आहे, एकच अर्थ आहे, तर असं नाही आहे. प्रत्येकाचा अर्थ वेगवेगळा आहे. मग या प्रत्येकाचा अर्थ लोकांना कळावा यासाठी या ज्या संज्ञा आहेत तर त्या या संज्ञाकोशामध्ये सांगण्यात लिहिलेल्या आहेत. ओके, मग याचा उपयोग अभ्यासकांना होतो. इतर जे पण संज्ञाचा अर्थ जाणू इच्छितात त्या सर्वांना होतो. इतिहास विषयाच्या अभ्यासकांना कोश रचनेच्या कामात भरपूर संधी उपलब्ध आहेत. कोणत्याही विषयावरचा कोश असो त्याला इतिहासाची जोड देणं आवश्यक असते. म्हणजे कोणत्याही विषयाचा कोश असो, मराठीमधला असो किंवा सायन्समधला असो, म्हणजे सायन्सवरती आधारित कोश असो, तर प्रत्येक वेळेस त्या कोशाला इतिहास तज्ज्ञांची आवश्यकता असते, कारण प्रत्येक विषयाचा संदर्भ इतिहासाशी लागतो. हे आपण 3ऱ्या पाठामध्ये अभ्यासलेलं आहे. प्रत्येक विषयाला इतिहास असतो. इतिहासाचे अभ्यासक कोशांच्या अभ्यासातून घटना कोश, दिनविशेष, व्यक्तिकोश, संज्ञाकोश, स्थलकोश इत्यादी कोश तयार करतात आणि त्यामध्ये सहभागी होऊ शकतात.
या पाठ्यपुस्तकाच्या अभ्यासानंतर तुमच्या हेही लक्षात आलं असेल की इतिहास या विषयात प्रावीण्य संपादन केले तर अन्य क्षेत्रामध्ये व्यवसायाच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. आता तुम्ही पाहिलं की पहिल्या पाठापासून म्हणजे जवळजवळ तिसऱ्या पाठापासून आपण पाहतोय की प्रत्येक धड्यामध्ये जी पण माहिती सांगितलेली आहे त्या माहितीशी निगडीत व्यावसायिक संधी आपल्याला प्रत्येक पाठामध्ये सांगितलेल्या आहेत. मग ते उपयोजित इतिहास असो किंवा प्रसारमाध्यमे आणि इतिहास असो किंवा मनोरंजन आणि इतिहास असो, कला आणि इतिहास असो, प्रत्येक याच्यामध्ये आपल्याला त्याच्यामध्ये आपण भविष्यात कोणत्या विषयामध्ये करिअर करू शकतो याच्या संदर्भात माहिती दिलेली आहे. मग यावरून आपल्या असं लक्षात येतं की जर आपण इतिहास हा विषय पक्का केला, इतिहासामध्ये जर आपण प्रावीण्य मिळवलं तर आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये आपल्याला व्यवसायाच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. या पाठ्यपुस्तकामध्ये जी माहिती दिलेली आहे त्याचा वापर करून भविष्यामध्ये तुम्हाला तुमच्या आवडीचं करिअर निवडता येईल, कार्यक्षेत्र निवडता येईल असा एक विश्वास पाठ्यपुस्तकाने इथे व्यक्त केलेला आहे की तुम्हाला जर कलेमध्ये करिअर करायचं असेल तुम्ही त्याच्यामध्ये करू शकता, प्रसारमाध्यमांमध्ये असेल त्याच्यामध्ये करू शकता. आता आपण पाहिलं कोश वगैरे याच्यामध्ये करिअर करायचं असेल किंवा अभिलेखागार असेल किंवा संग्रहालय असेल तर यामध्येही तुम्ही तुमचं करिअर करू शकता. तर या ठिकाणी आपला इतिहास हा विषयाचा सगळा अभ्यासक्रम संपलेला आहे. आय नो की हा व्हिडिओ मी आधी पण अपलोड केला होता पण त्याच्यामध्ये बऱ्याच जणांना समजलं नसेल तर मी याच्यामध्ये तरी पूर्ण एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि होप सो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांसोबत जेणेकरून त्यांनाही हा व्हिडिओ पाहता येईल आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा आणि ती जी छोटीशी घंटी आहे ती पण दाबा, टिंग टिंग, सो तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.